नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताचा सद्धम्म तथागतांचा पवित्र असा आर्य श्रावक संघ या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन करून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। पवित्र अशा या वर्षवासाच्या कालावधीमध्ये भगवान बुद्धाचा सद्धम्म श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो, आपण चार आर्य सत्याला 12 पद्धतीनं विश्लेषित करून या वर्षवास कालावधीमध्ये ऐकत आहोत, जाणत आहोत, अनुभव करीत आहोत। ज्या चार आर्य सत्याला बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी पिंपळाच्या झाडाखाली म्हणजे आता बोधी वृक्षाखाली बुद्ध गयेला वैशाख पौर्णिमेच्या रात्री 3 प्रहरामध्ये 12 अंगांनी चार आर्य सत्याला जाणल्यानंतरच त्यांनी अशी घोषणा केली की मी आता सम्यक संबुद्ध झालो, मला बुद्धत्व प्राप्त झालं। ते धम्मचक्कपवत्तन सुत्तामध्ये स्पष्ट त्या 5 भिक्षूंना परिव्राजकांना सांगताना सांगतात की जोपर्यंत मी या चार आर्य सत्याला एवं ती परिवट्टं द्वादशाकारं यथाभूतं ज्ञानदर्शनं, यथाभूतं जसं आहे तसं मला ज्ञानाचं दर्शन, द्वादशाकारं द्वा म्हणजे 2 आणि 10 12 अंगांनी एवं ती परिवट्टं म्हणजे 3 एका सत्यामध्ये 3 सत्य म्हणजे 4 त्रिक 12 अशा 12 अंगांनी जोपर्यंत जसं आहे तसं ज्ञान दर्शन मला झालं नाही तोपर्यंत मी सम्यक संबुद्ध झालो, बोधी प्राप्त झाली किंवा मला अविद्या प्राप्त झाली किंवा ते सर्वोच्च ज्ञान प्राप्त झालं अशी मी घोषणा केली नाही। पण जेव्हा मला ते प्राप्त झालं तेव्हा मी त्याची घोषणा केली। पहिल्या सत्यामध्ये मला दुःख सत्य त्याचं परिज्ञान केलं पाहिजे हे दुसरं सत्य, आणि त्याचं मी परिज्ञान केलं की जन्म होणं दुःख, म्हातारं होणं दुःख, मरून जाणं दुःख, रोग होणं दुःख, अप्रियाचा संयोग होणं दुःख, प्रियाचा वियोग होणं दुःख, मनासारख्या इच्छा पूर्ण न होणं त्याचं दुःख, संक्षिप्त मध्ये या 5 उपादान स्कंधाचं दुःख म्हणजे नाम आणि रूपाचं दुःख म्हणजे माइंड अँड मॅटरचं दुःख म्हणजे शरीर आणि मनाचं दुःख आहे। अशा 12 अंगांनी एक पहिलं सत्य मला समजलं, अनुभूतीच्या बळावर समजलं। दुसरं सत्य समजलं की त्याचं कारण काय आहे दुःखाचं, म्हणजे हे जन्म होल्यापासून 5 उपादान स्कंधाचं हे का घडतं त्याचं कारण मला सापडलं। दुःखाचं कारण ही कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णेमुळं हे याचा उगम होतो, त्याच्यामुळे ते निर्माण होतात। हे 3 सत्य मला सापडले की दुःख समुदय दुःखाचं कारण आहे, तर त्याचं काय केलं पाहिजे, या कारणाचं प्रहाण केलं पाहिजे, प्रज्ञेनं त्याचं हनन केलं पाहिजे, प्रज्ञेनं तिला नष्ट केलं पाहिजे। आणि मी प्रज्ञेनं तिला नष्ट केलं या सगळ्या कारणाला बोधिवृक्षाखाली बसल्यावर वैशाख पौर्णिमेच्या रात्री 3 प्रहारामध्ये मग ते म्हणाले मला तिसरं सत्य सापडलं या 4 आर्य सत्यामध्ये की दुःख निरोध। ठीक, मी आता तर याला काढू लागलो प्रज्ञेनं, परंतु ही जीवन शृंखला आहे, हे तर प्रत्यक्षण विकार बनत राहतात,
हे तर पहिले पहिले बनलेले आपण जरी काढले तर नवीन बनत जातात, कारण 6 इंद्रिय आहेत ना. डोळ्यानं रूप दिसू लागलंय, नाकानं गंध येऊ लागलाय, कानाने शब्द ऐकू लागले, जिभेला रसाचा स्पर्श होऊ लागला, शरीराला स्पर्श होऊ लागला, मनाला विचाराचा स्पर्श होऊ लागला. मग याच्यातून तर विकार बनतच जातील. मग जुने तर मी काढलेत, पण नवीन तर बनवू लागलेत. मग त्यांनी विचार केला की दुःख निरोध सत्य सापडलं मला तिसरं, अरे याचा निरोध केला पाहिजे. मग कसा केला पाहिजे, तर सच्ची कातबंती मे भिक्कवे, म्हणजे हे तिसरा सत्यामध्ये याचा साक्षात्कार केला पाहिजे की कुठे उत्पन्न होतात म्हणून, हे कुठे उत्पन्न होतात आणि कसे नाश केले जातात प्रज्ञेनं. मग दुःख निरोध गामिनी पटिपदा हे आर्य सत्य मला तिसऱ्या सत्य सापडलं. त्याचं काय केलं पाहिजे म्हणे, तर सच्ची कातबंदी, त्याचा साक्षात्कार केला पाहिजे. आणि मी त्याचा साक्षात्कार केला भिक्षूंनो. काय साक्षात्कार केला, तर प्रज्ञेने मी पाहिलं की कसे उत्पन्न होतं 3.5 हाताच्या कायामध्ये. मग श्वास पाहत 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 मन एकाग्र केलं आणि मग आपल्या टाळूपासून तर तळ पायापर्यंत मी हे शरीराला पूर्ण पाहत 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 संवेदनेला पाहिलं. तर मग दुःखद संवेदना, सुखद संवेदना आणि न्यूट्रल संवेदना, अदुःखम असुखम, म्हणजे ज्या दुःखद आहे ते द्वेषामुळे बनतात, सुखद आहे त्या लोभामुळे बनतात, आणि ज्या न्यूट्रल आहेत त्या मोहामुळे बनतात. मग मला कळलं की अच्छा याचा निरोध कसा करायचा, तर मग प्रज्ञेनं म्हणजे त्याला साक्षी भावानं पाहायचं, त्याला अनित्य बोधानं पाहायचं. आणि ते मी पाहून झालं म्हणून तिसरं बी सत्य मला 3 अंगाने समजलं की त्याचा निरोध केला पाहिजे, त्याचा साक्षात्कार केला पाहिजे, आणि त्याचा साक्षात्कार मी केला. हे सत्य झाले 9. आणि मग जे चौथं सत्य आहे की दुःख निरोध गामिनी पटिपदा. अरे मी तरी इथे पिंपळाच्या झाडाखाली जोपर्यंत बसले तोपर्यंत ठीक आहे, आता कुठपर्यंत असंच बसावं ज्ञान प्राप्त झाल्यावर पण. म्हणून त्यांनी 7 हप्त्यापर्यंत तिथे राहिले. पहिल्या हप्त्यामध्ये पठ्ठमंग बोधी पल्लंकम जे पालथी मारून बसले, आणि त्या बोधी ज्ञानामध्ये 7 दिवस पर्यंत त्यांनी पाहिलं, ते पाहत राहिले की हे काय जे मला प्राप्त झालंय हे. दुसऱ्या हप्त्यामध्ये त्यांनी काय केलं, चक्रम द्वितीयांचा अनिमिसंग, तिकडे बाजूला जाऊन थोडस त्या बोधी वृक्षाकडे एकटक पाहिलं. हे जे डोळे आहेत का नाही, याच्या अशा पापण्या लावल्या नाही, असं आपण पापण्या लावतो ना, तशा पापण्या न लावता द्वितीयांचा अनिमिसंग, म्हणजे हे डोळे न मिचकावता असे एक सारखं करून नजरेने त्या बोधी वृक्षाकडे पाहिलं 7 दिवस पर्यंत. ते बुद्ध झाले तरी चेक करू लागले, 7 हप्त्यापर्यंत चेक केलं की मला हे जे ज्ञान प्राप्त झाले खरं ते तर्क आहे का, काय कल्पना आहे का, स्वप्न आहे का, काय माझ्या मनाचा भ्रम आहे का, खरा साक्षात्कार आहे. त्यासाठी ते बघत आहेत. तर तेव्हा पण ते ज्ञान प्राप्त झालं. त्या बोधी वृक्षाकडे एकटक पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना जे प्राप्त झालं ते समजलं की हा हे जे तृष्णा त्याचं कारण आहे, हे विकार शरीरावरच कसे उत्पन्न होतात, आणि ते विकार नंतर संवेदनेत रूपांतरित होतात. त्या संवेदनेचा आपण भोगत राहतो म्हणून लोभ होत राहतो, त्या संवेदनेचा तिरस्कार करतो म्हणून द्वेष होत राहतो, आणि त्या न्यूट्रल तर विचारच करत नाही म्हणून मोह बनत जातो, आणि म्हणूनच आपण दुःखात पण येतो. हे त्यांना साक्षात्कार झालाय बोधी ज्ञानामध्ये, त्यांना ते समजलं. आणि मग त्यांनी विचार केला अरे याचा मार्ग आहे म्हणे. हे जर आपल्याला डोळे उघडे ठेवून सगळ्या संसारामध्ये जर जगायचं ना, तर मग 24 घंटे आपण त्या मार्गावर चाललं पाहिजे. जर त्या मार्गावर चाललो ना कंटिन्यू म्हणे, तर मग या 6 इंद्रियाला, डोळ्याला, नाकाला, कानाला, जिभेला, त्वचेला, मनाला 6 विषयाचा स्पर्श होत राहील. डोळ्याला रूप दिसत राहील, मग एक तर राग होईल ना तर द्वेष होईल. ती लंबी प्रक्रिया मी शिकवलेली तुम्हाला, डोळ्याला रूप पाहिल्यानंतर शरीरावर संवेदना कशा बनतात म्हणून, कानाला शब्द ऐकल्यानंतर शरीरावर संवेदना कशा होतात, ते होतातच, ते बंदे हेच बुद्धत्व आहे. बुद्धाला बोधिज्ञान प्राप्त झालं की काही जरी घडलं 6 इंद्रियासोबत, काही जरी घडलं 6 इंद्रियासोबत, डोळ्यासोबत, नाकासोबत, जिभेसोबत, कानासोबत, त्वचेसोबत आणि मनासोबत काही जरी घडलं, तर आपल्या शरीरामध्ये 2 प्रक्रिया होतात. एक आपला श्वास स्वाभाविक राहत नाही, तो तेज होतो, आणि आपल्या शरीरावर संवेदना येणं सुरू होतात. संवेदना म्हणजे काय, एक तर आपल्या शरीरावर थंड पडल्यासारखं होईल, गरम झाल्यासारखं होईल, दबाव झाल्यासारखं होईल, खिचाव झाल्यासारखं होईल, खुजलाहाट झाल्यासारखं होईल, मुंग्या रेंगल्यासारखं होईल, गरमाहट झाल्यासारखं होईल, खुजलाहाट होईल, गुदगुदाहाट होईल, म्हणजे याला म्हटलेलं आहे संवेदना. याच्यापैकी काहीतरी होईल. आणि जे होईल ना तर त्याच्यावर आपण द्वेष उत्पन्न करतो, नको नको असं वाटतं आपल्याला. ते जे लोक विपश्यना केलेलं नाही ना, त्यांना इतक्या लवकर ही गोष्ट नाही समजणार. बरोबर, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांना हळूहळू शिबिर केल्यावर ही गोष्ट कळेल. तर हे का पाहायचं असते संवेदना? काही लोक म्हणतात ते घामाला पाहून काय होईल किंवा काय होईल, तर त्याला घामाल्यासाठी पाहायचं असते की ते पाहून सुद्धा आपल्याला साक्षी भावात राहावं लागते, समतेमध्ये राहावं लागतं, समतेमध्ये राहता आलं पाहिजे. मग समतेमध्ये जर राहता आलं आणि समतेमध्ये जर आपल्याला जाणता आलं, तर आपण समतेमध्ये राहून समतेमध्ये जाणून आपण ह्या गोष्टीचा अनुभव करू शकतो की समतेमध्ये राहता आलं पाहिजे. आणि म्हणून त्या घामाला किंवा त्या सगळ्या गोष्टी याच्यासाठी पाहायचं की आपल्याला द्वेष उत्पन्न होऊ द्यायचं नाही तिथं. कारण या दुःखद वेदना ज्या आहेत ना, त्याला साक्षी भावान जर नाही पाहिलं तर आपल्याला द्वेष उत्पन्न होतात, दोष उत्पन्न होऊन जातो आपला तो. आणि जर समजा आपण ज्या सुखद वेदना होतात, समजा दुःखद वेदना नाही, सुखद आहेत, म्हणजे असं पूर्ण धारा प्रवाह आहे समजा, किंवा पूर्ण शरीरामध्ये असं शीतल झाल्यासारखं आहे, बर्फ पडल्यासारखं आहे, हलकं शरीर झाल्यासारखं आहे, शरीर आहे की नाही असं वाटतं, तर तेव्हा जर आपण असं विचार केला हा ह्या संवेदना पाहिजे पाहिजे पाहिजे,
तर त्या पण लोभाच्या आहेत, त्यांना पण आपला लोभ वाढतो. मग त्याला बी साक्षी भावानच पाहायचं की हे बी अनित्य आहे, हे पण अनित्य आहे, त्याला पण साक्षी भावानच पाहायचं आहे. तर मग त्याला जर समतेनं साक्षी भावानं पाहिलं, जर आपण अनित्य बोधानं अनुभूतीच्या बळावर जर आपण जाणणं सुरू केलं पाहिलं, तर मग आपल्याला समजणं सुरू होतं की हा, मी याला साक्षी भावानं पाहत आहे म्हणजेच काय करत आहे की मी त्या मार्गावर आरूढ आहे. मग भगवंतांनी विचार केला, कारण या मार्गावर जीवनभर चालावं लागतं, कारण हे विकार जीवनभर होतात ना. एकदा बोधी ज्ञान प्राप्त केलं किंवा हे सत्य आपल्याला समजलं तर आपले डोळे थोडी काय फुटून जातात, आणि संसारातलं रूप थोडी काय नष्ट होतं, किंवा आपले कान थोडे तुटून जातात, आणि शब्द थोडी बंद होणार आहेत, नाक थोडी आपलं नष्ट होणार आहे, किंवा गंध थोडी नष्ट होणार आहे, किंवा जीभ नष्ट थोडी होणार आहे, किंवा त्याचा रस, ते 6 इंद्रिय आतले आणि बाहेरचे याचे विषय हे नष्ट होणार नाहीत. मग त्यासाठी एक मार्ग सापडला त्यांना, सत्य, की दुःखातून मुक्त होता येतं. म्हणून भगवान बुद्धाला जे पहिलं सत्य सापडलं, तिथंच भगवान बुद्ध हे काय होते, सत्यवादी होते. कारण सत्य सापडलं त्याला दुःख हे सत्य आहे, त्याचं कारण सापडलं तर त्यामध्ये हेतुवादी झाले. तिथं हा हेतू आहे. भगवान बुद्धांनी 4 आरे सत्य सांगितले, तर बरेच लोक म्हणतात बुद्धाने दुःख शिकवलं. नाही, पहिल्या सत्यामध्ये ते सत्यवादी आहेत, दुसऱ्या सत्यामध्ये ते हेतुवादी आहेत, कारण सांगतात, आणि तिसऱ्या सत्यामध्ये ते आशावादी आहेत, म्हणजे आशा सांगतात की दुःखातून बाहेर पडू शकतो, त्याचा मार्ग आहे बघा, निरोध आहे. आणि चौथ्या सत्यामध्ये ते काय आहेत, कर्मवादी आहेत, म्हणजे कर्म करायला सांगतात, अष्टांगिक मार्गावर चालायला सांगतात. म्हणून बुद्ध केवळ दुःख सांगतात म्हणून ते दुःखवादी आहेत असं बिलकुल नाही आहे. 4 आरे सत्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दुःख शब्द आलाय, केवळ त्या शब्दाला धरून ते दुःखवादी होते असं म्हणणं हे गैर आहे. हे अज्ञानाचं होईल, हे अविद्येचं ठरेल, हे अनाडी लोकांचं, अनाडी आणि हीन लोकांचं काम ठरेल असं म्हणणं. प्रज्ञावान असं जाणतील की बुद्धाने दुःख परिपूर्ण सांगितलं, त्याचं कारणही सांगितलं, त्याचं निवारणही सांगितलं, आणि त्या निवारण्याचा मार्ग आहे. म्हणजे जेव्हा बुद्ध 3 गोष्टी सांगतात, 3 सत्य सांगतात, तर तिथं ते थिअरी सांगतात. दुःखाचं कारण, दुःख निवारण, हे थिअरी आहे बुद्धाची. पण दुःख निवारण्याचा जो मार्ग आहे, अष्टांगिक मार्ग, तो प्रॅक्टिकल आहे. आणि तो प्रॅक्टिकल मार्ग आपण मागच्या पाठापासून बघत आहोत की भगवान बुद्धाला जे 4थं सत्य सापडलं की दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्यम. दुःख निरोधाचा एक असा मार्ग आहे आर्य, की त्याच्यावर सत्वाला चालावं लागतं, ज्याला दुःखमुक्त व्हायचं आहे, ज्याला रोगमुक्त, विकारमुक्त, भयमुक्त किंवा साऱ्या ह्या दुःखातून ज्यांना मुक्त व्हायचं आहे, त्यांच्यासाठी हा आर्य मार्ग आहे. त्याचं नाव आर्य अष्टांगिक मार्ग आहे. त्याला 1 पथही म्हणतात. त्याला अशा 8 सद्गुणांनी भरलेला श्रेष्ठ अशा प्रकारचा पथ म्हणतात, की ज्याच्यावर आपल्याला चालावं लागतं. म्हणजे असा काही तो रोड नाही की ज्याच्यावर ह्या 2 पायाने चालायचं असतं. नाही, त्या 8 गोष्टी आहेत, त्या आपल्या जीवनात उतरवायच्या असतात, त्या आपल्या कायेत, म्हणजे कायेनं असे काही कर्म करायचे असतात की ते कर्म केल्यावर आपण अष्टांगिक मार्गावर चालत आहोत असं त्याचा अर्थ होतो. त्या तोंडाने काही गोष्टी कराव्या लागतात आणि काही गोष्टी नाही कराव्या लागत. तर तेव्हा असं होतं की आपण वाणीने अष्टांगिक मार्गावर आरूढ आहोत, आणि आपल्या मनामध्ये सुद्धा काही गोष्टीला थारा नसला पाहिजे, आणि काही गोष्टी आपल्या मनामध्ये प्रस्थापित झाल्या पाहिजे. तेव्हा म्हणता येईल की आपण अष्टांगिक मार्गावर आरूढ आहोत. याला म्हणतात अष्टांगिक मार्गावर चालणे. नाहीतर म्हणसान ते कोण्या गावापासून सुरू झालं, कोण्या गावाला संपतो. असे शहर बाहेर कोणते गाव शोधले, भलं बुद्ध गयात जरी तुम्ही गेले आणि भगवंताला ज्ञान प्राप्त झालं, तिथं जर गेले, माझ्या गावापासून मी निघालो आणि बुद्ध गयाला जाऊन पोहोचलो म्हणजे मी 4 आरे सत्यापर्यंत पोहोचलो, असं कदापि नाही. असं मनामध्ये भ्रम करू नका की भगवान बुद्धांच्या ज्या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्त झालं त्या स्थळांपर्यंत पोहोचलो म्हणजे आपण 4 आरे सत्यापर्यंत पोहोचलो. त्या 4 पवित्र स्थळांना भेटी दिल्यानंतर एक महान कुशल कर्म होतं, दुर्गती टळते, आनंदाला सांगितलं, हे खरं आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण 4 आरे सत्यापर्यंत तुम्ही जिथं कुठं असाल, कोण्याही प्रदेशात असाल, गावात असाल, झाडाखाली असाल, वृक्षाच्या बुडाशी बसलेला असाल, शून्यागार मध्ये असाल, तर तिथं बसून तुम्हाला हे बोधी ज्ञान या 12 पद्धतीनेच प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला अनंत होता येत नाही किंवा सम्यक समृद्ध होता येत नाही. म्हणून हे 4 आरे सत्यामधलं जे शेवटचं सत्य आहे की प्रॅक्टिकल आहे, त्याचा अभ्यास करायचा नसतो केवळ. त्याचं काय करायचं सांगितलं, भावे तब्बंती मे भिक्कवे, त्याची भावना केली पाहिजे म्हणजे अनुभूती केली पाहिजे म्हणजे साक्षात्कार केला पाहिजे. बऱ्याच लोकांना असं भ्रम पडतं, त्यांना वाटतं साक्षात्कार म्हणजे असे डोळे लावून बसायचे, मग काहीतरी लाईट बीट प्रकाशित पडल आणि काहीतरी असं होईल किंवा काहीतरी शब्द, असं नाही. साक्षात्कार म्हणजे आपल्याला खुद कळलं पाहिजे की मी अष्टांगिक मार्गावर चाललो नाही, म्हणून या गोष्टीचं हे कारण आहे, म्हणून माझ्या जीवनात दुःख आलं. समजा रस्त्यानं आपण चाललो, ठेस लागली आणि आपला पाय बोट फुटलं आणि रक्त निघू लागलं, हे सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे.
मग लगेच शोधायचं अष्टांगिक मार्गात की ह्या दुःखाचं कारण काय आलं. पहिलं सत्य सापडेल आपल्याला की पाय 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 कुठला, बोट कुठलं, रक्त निघलं, दुःख. तर लगेच लगेच चाराने सत्य त्याला शोधायचं की त्याचं कारण काय आहे आणि परफेक्ट कारण शोधायचं. असं नाही शोधायचं की कोणीतरी शिवी दिली असं. लोक ते अंधश्रद्धेने बघतात की यांच्या दारी ठेस लागली मग कोणीतरी आम्हाला शिवी दिली असेल किंवा गुचकी लागली, कोणीतरी आठवण काढली असेल. तर ह्या मिथ्या दृष्टी आहे सगळ्या. नाही तर अशी जर आठवण काढल्याने गुचकी लागली असती तर आपण पाकिस्तानच्या लोकांची आठवण काढू लोकांनी पाकिस्तानी लोक मिलिटरी न ठेवतात मारून टाकले असते, दिवसभर गुचके का लावायचे त्यांना. तर हे मिथ्या दृष्टी असतात, या भ्रमभ्रांती असतात. रस्त्याने जाताना मांजर आडवी गेली की मग आता काहीतरी घड म्हणून थोडंसं पाठीमागे जा पुढे जा, ही मिथ्या दृष्टी आहे. पायामध्ये काळा धागा बांधा म्हणजे मग दिष्ट लागणार नाही, मिथ्या दृष्टी आहे. गळ्यात ताईत टाका म्हणजे मग भूतकेत लागणार नाही, मिथ्या दृष्टी आहे. पण अशी ठराविक जी मिथ्या दृष्टी बाबासाहेबांनी सांगितली जी विश्व लेवलची आहे, जी सगळ्या सत्वांसाठी समान लागू आहे, तर ती जी मिथ्या दृष्टी सांगितलेली आहे तर ती मिथ्या दृष्टी मी मागच्या पाठामध्ये तुम्हाला सांगितलेली आहे, सुव्यवस्थित सांगितलेली आहे. की जे ज्यांनी करून कोणी नवीन जुटले ना त्यांच्यावर करुणा उत्पन्न करून आपण करुणा उत्पन्न करून आपण हे बघत आहोत की ती दृष्टी कशी समजून सांगायची म्हणून. तर ती दृष्टी समजून सांगत असताना आपण हे बघत आहोत की मिथ्या दृष्टी म्हणजे कशाला म्हटलेले भगवंतांनी मिथ्या दृष्टी कशाला म्हटलेली आहे मिथ्या दृष्टी. एक तर समजा जी सम्यक दृष्टी नाही ती मिथ्या दृष्टी आहे. तर मग आपण बघू कोणती दृष्टी सम्यक नाही आहे आणि कोणती दृष्टी मिथ्या आहे. आपण मागच्या पाठात पाहिलं की दैवी चमत्कारावर विश्वास ठेवणे ही मिथ्या दृष्टी आहे. दैवी चमत्कार तर कोणत्याही गोष्टीचं कार्यकारण भाव माहित असला पाहिजे. कार्यकारण भाव किंवा ही गोष्ट घडते त्याचं कार्य काय आहे, कारण काय त्याचं, तर त्याचे अनेक उदाहरणं दिलेली आहेत त्रिपिटकामध्ये. अनेक मी काही व्यवहारातले उदाहरण यासाठी सांगतो की लोकांना ते त्रिपिटक न वाचल्यामुळे ते लगेच लक्षात येत नाही, म्हणून व्यवहारातली पण काही उदाहरणं आणि त्रिपिटकाची पण काही उदाहरणं. जसं नदीला पाणी आलं आणि आपल्या गावात नाही पाऊस पडला तर कोणातरी ईश्वराने, अल्लाने, देवी मायने किंवा कोणीतरी तो पाऊस पाठवला असं समजणे मिथ्या दृष्टी आहे. पण वर कुठेतरी पाऊस पडला असेल, जिथून या नदीचा उगम आहे तिकडे वर कुठेतरी पडला असेल असा तर्क लावणं ही दृष्टी आहे. ती पण सम्यक दृष्टी नाही, अजून दृष्टी आहे, फक्त दृष्टी. म्हणजे मिथ्या दृष्टीचा जेव्हा समूळ नायनाट होतो किंवा मिथ्या दृष्टीचा जेव्हा समूळ उच्छेद होतो, मिथ्या दृष्टी परिपूर्ण रूपाने नाश पावते, तेव्हा त्या व्यक्तीच्या चित्तामध्ये दृष्टीचा उगम होतो. पहिली मिथ्या दृष्टी समजून घ्या आणि स्वतःच चेक करा की आपल्यामधल्या ह्या मिथ्या दृष्टी जर निघल्या असतील तर समजून घ्यायचं की तुम्हाला दृष्टी प्राप्त झाली. आणि ती दृष्टी जेव्हा परिपूर्ण विकसित होईल, तर तेव्हा तुम्ही असं समजा की मग जेव्हा दृष्टी विकसित होईल तर तेव्हा सम्यक दृष्टीचा उगम सुरू होऊन जातो. बघा, या तीन गोष्टी एकसाथ व्हावं लागतात. मिथ्या दृष्टीचं समूळ नष्ट होणे, त्याच्यात दृष्टीचं उत्पन्न होणे होय. आणि दृष्टी परिपूर्ण विकसित पावणे म्हणजे तिचं रूपांतर सम्यक दृष्टीत होणं होय. तर काय काय नष्ट झालं पाहिजे, तर मिथ्या दृष्टी. तर फोडून सांगतो मिथ्या दृष्टी म्हणजे काय. ज्यांचा दैवी चमत्कारावर विश्वास आहे, म्हणजे जे काय घडतं ते असं दैवानं घडतं, दैवी चमत्कार. जसं की काही लोक दैवावर विश्वास ठेवतात, त्यांच्या जीवनात जर त्यांची भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक प्रगती जर नाही झाली तर ते म्हणतात की आपल्या दैवात नाही, ते आपल्या नशिबात नाही म्हणतात. आपल्या नशिबात नाही म्हणतात ते, आपण काय करावं म्हणे, आपलं जर बाई जेवढं नशिबात आहे ना तेवढं घ्यावं. नशिबाच्या पुढं काय चालतंय कोणाचं, नशिबाच्या पुढं काय चालतंय कोणाचं असं ते विचार करतात. मग नशिबाच्या पुढं काय चालतं कोणाचं असं जर ते विचार केला त्यांनी तर समजून घ्यायचं की ते दैवी चमत्कारावर विश्वास ठेवतात. जे काय होईल ते ईश्वर करण किंवा ते परमेश्वर करण किंवा अल्लाह करण किंवा कोणीतरी असं करण असं तो विचार करणं सुरू करतात. ते समजा असं ते विचार करणं सुरू करतात की जे काय घडण तर ते त्याच्यामुळेच घडण, अन्यथा घडणार नाही. त्यांच्या चित्तात असलं, त्यांच्या मनात असलं तर होईल ते. पण ते सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही ते लोक जे अशा प्रकारचा दैवी चमत्कारावर विश्वास ठेवतात. पण आणखी दुसरा एक वर्ग निर्माण झालेला आहे, जे दैवी चमत्कारावर विश्वास ठेवत नाहीत पण कार्यकारण भावावर पण विश्वास ठेवत नाहीत. काही लोक जे शिकले सवरलेले साहित्यिक वर्ग आहेत ना आपल्यातले, ते भगवान बुद्धाच्या कार्यकारण भावावर प्रत्येक समुत्पाद सिद्धांतावर पण ते विश्वास ठेवत नाही. चार आले सत्यावर ते स्वतःला नास्तिक समजतात.
तर हेही लोक काय सत्यापर्यंत पोहोचत नाहीत. ते जरी बुद्धाचे अनुयायी म्हणून घेत असले तर मिथ्या दृष्टी, जर दैवी चमत्कारावर विश्वास ठेवणे मिथ्या दृष्टी आहे, तर बाकी कुशल कर्म नाही, मायबापाची सेवा केल्याचं काही फळ नाही, अनंत सम्यक संपत्ती होऊन गेले हे मानायचं नाही, इहलोक नाही, परलोक नाही, मृत्यूच्या नंतर पुनर्जन्म नाही, म्हणजे आत्मवाद नाही तर मग उच्छेदवादच असेल असं मानणं हे सुद्धा मिथ्या दृष्टीच आहे. काही काही लोक उघड उघड सांगून टाकतात की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानत नव्हते असं सांगून टाकतात. ते म्हणतात की पुनर्जन्म आहे, त्याला काय पुरावा आहे? तर मग पुनर्जन्म नाही याला काय पुरावा आहे? पुनर्जन्म आहे याला साक्षात्कार झाल्याशिवाय जी गोष्ट कळत नाही, तसंच नाही याला सुद्धा साक्षात्कार झाल्याशिवाय कळत नाही. म्हणून जोपर्यंत आपल्याला अनुभव होत नाही तोपर्यंत आहे आणि नाही या दोन्हीच्या मध्ये जरी आपण राहिलो तर कमीत कमी आपण सत्यापर्यंत चाललो असल्याचा अर्थ होईल. म्हणून डायरेक्ट आपण नाही मताचे बनलं नाही पाहिजे, आणि साक्षात्कार होत नाही तोपर्यंत आहे मताचं पण नाही बनलं तर काही हरकत नाही, पण डायरेक्टली नाही म्हटलं नाही पाहिजे. मग काय आहे? म्हणून बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये पण सुव्यवस्थित बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बुद्ध हे शाश्वतवादी होते का उच्छेदवादी होते? तर भगवान म्हणतात की मी शाश्वतवादी नाही. शाश्वतवाद म्हणजे काय माहितीये का? की मेल्यानंतर सुद्धा आत्मा अमर आहे, तो जळत नाही, कुजत नाही, पाण्यात वाहून जात नाही, त्याला काहीही परिणाम होत नाही. हे देह किंवा कुडी म्हणतात काही लोक त्याला, हे बॉडी, हे मॅटर, याला जाळलं तरी हे नसतं, नष्ट होतात, पण आत्मा अमर आहे म्हणतात, त्याला म्हणतात शाश्वतवाद. फोडून सांगतो का? बघा लोकांना मोठे मोठे तत्वज्ञान कळत नाही ना, फोडून सांगितल्यानंतर कळते का याला म्हणतात का शाश्वतवाद? हो, शाश्वतवाद म्हणजे आत्मा अमरच आहे, तो नाही मरत. बुद्ध भगवान म्हणतात नाही, मी आत्मवादी नाही, त्याच्यामुळे मी शाश्वतवादी नाही. बुद्ध भगवान फक्त केवळ विरोध करायचं म्हणून विरोध करत नाही. इथं ते फोडून सांगतात की मी संपूर्ण 3.5 हाताच्या या शरीराचं पूर्णच्या पूर्ण अनुभूतीच्या बळावर दर्शन घेतलं. त्या टाळूपासून, केसापासून, केस आहेत, लोम आहे, शरीराचे लोम, नख, दात, हे 32 गोष्टीच्या घाणीने भरलेले शरीर आहे. तर त्यांनी सांगितलं, दावा केला बुद्धाने की बघा बघा 32 प्रकारच्या गोष्टीपैकी कोणत्याला म्हणायचा आत्मा? आपल्या डोक्यावरच्या केसाला म्हणायचा आत्मा का? शरीरावरच्या लोमाला म्हणजे केसाला म्हणायचा आत्मा का? नखाला का? दाताला का? त्वचेला का? हड्डीला का? मांस का? मज्जा, लघवी, पू, पीप, घाण, मलमूत्र, विष्ठा, शेंबूड, लाळ, पित्त, हे सगळं सांगितलं. कशाला म्हणायचं आत्मा? यानं बनलेलं हे शरीर. म्हणजे त्यांनी केवळ आत्मवाद असा उगाच नाही खोडला, म्हणजे काहीतरी फक्त आपल्याला मोठेपण दाखवण्यासाठी नाही केलं भगवंतांनी. त्यांनी अनुभूती केली आणि इतरांना पण अनुभूती, तुम्हाला पण अनुभूती होती म्हणे. तुम्ही पण तेव्हाच आत्मा सोडून द्या जोपर्यंत तुम्ही शरीर बघा तर खरी, आणि बिना विपश्यनेचं कसं बघता येईल, कसं जाणता येईल? आणि म्हणून अनेक लोक बिचारे जे आहेत ना, ते भगवान बुद्धाला म्हणतात की भगवंत आत्मा मानत नाहीत, म्हणजे पुनर्जन्म पण मानत नाही, असं डायरेक्ट घोषणा करून टाकतात. तर भगवान काय म्हणतात, बरेच लोक आणि काही ब्राह्मण हे जाणतात पण तरीही माझ्यावर मी उच्छेदवादी असण्याचं लांछन लावतात की मी उच्छेदवादी आहे. उच्छेदवादाचा अर्थ काय होतो? की मेल्यानंतर सर्व काही संपलं, काहीही शिल्लक राहत नाही. जसं हे म्हणतात ना आत्मा शिल्लक राहतो, तर उच्छेदवादी लोक काय म्हणतात, मेलं म्हणजे संपलं, काही शिल्लक राहत नाही. तर भगवान बुद्ध म्हणतात मी असं कुठंच म्हटलो नाही की मेल्यावर सगळं काही संपून जातं म्हणून. पण काही लोक खोडसाळ बुद्धीनं, मी जेव्हा म्हणतो ना की मी शाश्वतवादी नाही, म्हणजे मी आत्म्याचं अस्तित्व मान्य करत नाही, तेव्हा लगेच मला उच्छेदवादी घोषित करून टाकतात. पण मी उच्छेदवादी पण नाही म्हणतात, म्हणजे मी मेल्यानंतर सगळं संपलं असं पण मान्य करत नाही. म्हणतात ना की मी आत्मवादी नाही, म्हणजे आत्म्याचं अस्तित्व मानत नाही, पण मेल्यानंतर सगळं संपलं असं पण मी मान्य करत नाही. मग ते म्हणतात मग काय मानता आपण? मग ते म्हणतात मी सत्यवादी आहे, म्हणजे मी जसं सत्य आहे तसं स्वतः जाणतो, तुम्हाला पण जाणण्याचा मार्ग दाखवतो. तुम्ही पण ज्या दिवशी जाणार हे की खरंच गडीच्यात अलग थलग आत्मा नाही आणि मेल्यानंतर सगळं नष्ट पण होत नाही. तर मग ते म्हणतात मेल्यानंतर काय होतं? तर ते सांगतात की अग्नी अग्नीत जाते, वायू वायूमध्ये जातो, जल जलामध्ये जातं, पृथ्वी पृथ्वीमध्ये जातं. हे या मॅटरचं, या शरीराचं, या रूपाचं हे असं होतं. म्हणजे घटक जे असतात ते फक्त परिवर्तित होतात, ते नष्ट पावत नाहीत. पण केवळ काही अभ्यासक लोक एवढाच अभ्यास करतात, त्याच्या पुढे जाऊन विचार करत नाही की केवळ एक 4 गोष्टीच बनलेलं शरीर नाही, त्याच्यामध्ये एक चित्त पण आहे, त्याला नाम पण म्हणतात, त्याला माइंड पण म्हणतात. तर त्याचं काय होतं? त्याला चेतना पण म्हणतात, त्याला एनर्जी पण म्हणतात, त्याला ऊर्जा पण म्हणतात. तर प्रथम दर्शनी ती ऊर्जाच निघून जाते, म्हणून मृत्यू घोषित केलं जातं. नाही तर कोमामध्ये असलेला मनुष्य, मृत्यू पावलेला व्यक्ती, दोघं पण हलनडुलन करत नाहीत, चालत नाहीत, पाहत नाहीत, बोलत नाहीत. पण 4-5 दिवस जर त्या बॉड्या ठेवल्या तर मेलेल्या माणसाचा वास येणं सुरू होतो. कोमातला व्यक्ती 2-4 वर्ष, किती वर्ष राहतो तर त्या वास येत नाही. का? कारण त्याच्यात चेतना असते, त्याच्यामध्ये अजून चेतना शिल्लक आहे, आणि त्याच्यामध्ये ती चेतना शिल्लक असल्यामुळेच
तो मृत्यू पावला असं म्हणता येत नाही. म्हणजे मेलेल्या माणसात आणि कोमातल्या माणसामध्ये एक गोष्ट नसते, ती अगोदर निघून जाते, आत्मा नाही निघून जात. ती चेतना शक्ती किंवा नवीन एनर्जी बनवण्याची प्रक्रिया थांबते, त्याला मृत्यू म्हणतात. मग ती चेतना कुठे जाते याच्यावर बुद्ध म्हणतात, ती चेतना कुठे जाते ती नष्ट पावते असं नाही, ते समूळ नष्ट पावते असं बिलकुल नाही. मग तर बिना प्रयासाचे सगळे लोक मुक्त होऊ लागले. मग तर कसंही वागलं तर मग तर मरण म्हणजे मुक्ती. मग तर लोक इकडे कर्जबाजारी होऊन जे आत्महत्या करू लागले ते मुक्त झाले दुःखातून. नाही, दुःखातून मुक्त नाही झाले, त्यांचे घरचे बी परेशान आहे आणि जे सत्व मेलं ना ते बी दुर्गतीला गेलं आत्महत्या करून. म्हणून मरण म्हणजे मुक्ती नाही. राग, द्वेष, मोह समूळ चित्तातून जिवंतपणे नष्ट होणे याला मुक्ती म्हटलेलं आहे, याला निब्बाण म्हटलेलं आहे, याला निर्वाण म्हटलेलं आहे, याला स्पॉटलेस लाईफ म्हटलेलं आहे, याला काळे डागविरहित जीवन म्हटलेलं आहे. म्हणून बरेच लोक निब्बाणाची व्याख्या मृत्यूशी लावून देतात. तसं करता कामा नये, असं करू नये. आपल्याला जे तत्वज्ञान समजत नाही, भले आपण किती जरी मोठे शिकले सवरलेले असू आणि तत्वज्ञानी जर असो, ते केवळ आपल्याला मान सन्मान मिळवण्यासाठी भगवंताचं तत्वज्ञान खोटं प्रकाशित करू नये. ते खूप मोठं अकुशल कर्म आहे. जिथपर्यंत आपल्याला जाणता येतं बस तिथपर्यंतच ते प्रकाशित करावं. भला आपल्याला पुढे नाही सांगता आलं तर आपल्याला तिच्यामध्ये काय असा गर्व उत्पन्न करायचा नाही कुठं. म्हणून करुणेनं जे लोक अभ्यास करतात किंवा अभ्यास करू इच्छितात किंवा कोणाला सांगू इच्छितात तर त्यांनी कदापिही खोटं सांगू नये. जे सत्य आहे ते सांगावं. आणि ते सत्य केव्हा सत्य होतं, जेव्हा पुढच्या व्यक्तीला आपण सांगितलं असं कर आणि त्याने तसं केल्यावर त्याला पण साक्षात्कार झाला पाहिजे त्या गोष्टीचा. समजा क्रोध आला आणि क्रोध काढण्याची विधी जर भगवंताने शिकवली, खरं जर आपलं क्रोध काढता आला पुढे चालून तर आपण मान्य करायचं की हो क्रोध काढता आला मला ह्या विधीनं. नाहीतर भगवंताने सांगितलं म्हणून मान्य केलं असं नाही, किंवा कोणी भंतेजी सांगतात म्हणून नाही. त्याचा पण बिना अनुभव घेता पण बळजबरीच मानायचं आणि बळजबरीच नाही मानायचं हे पण मिथ्या दृष्टी आहे. काही लोक प्रत्यक्ष आनापानसती करत नाहीत, विपश्यना करत नाहीत, तरी म्हणतात की विपश्यना ही बुद्धाने आणि बाबासाहेबांना स्वीकारली असं बळजबरीच म्हणतात, अनुभूती न घेता. करुणा आहे त्यांच्या प्रती, मैत्री त्यांच्या प्रती, त्यांना आज न उद्या बिचाऱ्यांना प्रज्ञा प्राप्त हो, त्यांना कळू. म्हणून मी मिथ्या दृष्टीची उकल एवढ्यासाठी करू लागलो की लोकांच्या तुरंत लक्षात आलं पाहिजे की अरे ही मिथ्या दृष्टी याला म्हणतात. म्हणून दैवी चमत्कारावर नशिबावर विश्वास ठेवणे ही मिथ्या दृष्टी आहे. की जे काही घडतं आपल्या संदर्भात किंवा समाजामध्ये जे काही घडतं किंवा देशात किंवा विश्वामध्ये सृष्टीत जे जे काही घडतं ना तर ते दैवाने किंवा चमत्काराने घडत नाही, त्याला कार्य कारण भावाने घडते. ते त्याचं कार्य आहे, त्याचं काहीतरी कारण आहे आणि मग जो काही परिणाम येतो भगवत ते त्याचा परिणाम आहे. म्हणून कार्य कारण भाव हे कळलं पाहिजे आपल्याला. जसं की शेळी म्हशीच्या याच्यामधून आपण दूध काढलं, मग ते दूध आपल्याला दिसतं, तर कार्य बी दिसतं आणि त्याचं कारण बी दिसतं आणि त्याचा भाव परिणाम बी दिसतो. पुढे तेच दूध जेव्हा दही होतं ना तर बघा जे जे आपल्याला दिसलं होतं दूध, आता ते दूध कार्य झालं, आता पुढे ते दह्याचं कारण झालं. बघा अगोदर ते कार्य होतं, पुढे ते कारण झालं आणि ते दही आता काय झालं, परिणाम झाला, त्याचा भाव झालं. पण ते दही जेव्हा लोणी बनतं तर तेव्हा मग ते दही मात्र भाव राहत नाही, परिणाम राहत नाही. आता ते कारण झालं. कारण झालं कशाचं, लोण्याचं कार्य कारण झालं आणि ते त्याला आपण असं असं करतो ते त्याचं कार्य आहे. मग त्याचं रूपांतर जेव्हा तुपामध्ये होतं तर तेव्हा आता दही काय झालं, आता दही त्याचं कारण बी राहिलेलं नाही, आता लोणी त्याचं कारण राहिलं, त्याचं भाव काय झालं, तूप झाला. आता मग त्याचा परिणाम दिसलं ते डोळ्याने. म्हणून या संसारामध्ये जे पण काय होतं ना, भूकंप होतो किंवा चक्रीवादळ येतं, वारंवादळ येतं, सुनामी येते किंवा वीज पडते किंवा पाऊस पडतो किंवा नाही पडत, तर याला कुठल्या ईश्वराचा कोप किंवा अल्लाचा किंवा परमेश्वराचा किंवा आत्मा परमात्मा याचं संचलन करतो असं समजणं ही मिथ्या दृष्टी आहे. म्हणूनच मिथ्या दृष्टीची व्याख्या केल्या की दैवी चमत्कारावर विश्वास ठेवणं मिथ्या दृष्टी आहे, ईश्वरावर विश्वास ठेवणं मिथ्या दृष्टी आहे, की तोच जन्मदाता आहे, रक्षण करता येईल, पोशिंदा आहे असं समजणं मिथ्या दृष्टी आहे. त्याचबरोबर ब्रह्मावर विश्वास ठेवणे, ब्रह्मा सृष्टीचा निर्माता आहे, मुखातून कोणाला जन्म देतो, बाहूतून, उदरातून, पायातून, अशा प्रकारे समजणं मिथ्या दृष्टी आहे. त्याचबरोबर काय सांगितलं, आत्म्यावर विश्वास ठेवणं, अलग थलग आत्मा आहे आणि त्याची उदाहरणं पण सांगितले. पुन्हा ते फळा जायचं नाही, आपल्याला पुढे सम्यक दृष्टीकडे जायचं. म्हणून ते मागच्या व्हिडिओमध्ये बघा, समजा ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर ते ही त्याचे कारण आहेत. तर आत्मा अलग थलग आहे असं समजणं ही मिथ्या दृष्टी आहे. त्याचबरोबर जेवढे बी काही धर्मग्रंथ आहेत ते धर्मग्रंथ अपौरुषेय आहेत. अपौरुषेय म्हणजे काय, की कोण्या पुरुषाने लिहिलेले नाहीत, ते
ते कुठून तरी स्वर्ग लोकातून कोणाच्या तरी मार्फत देवानं पाठवलेले आहेत असं समजणे मिथ्या दृष्टी आहे. त्याचा अर्थ आहे की धर्मग्रंथ अपौरुषेय आहेत. कारण वाचताना लोकांना कळत नाही काय भानकडे अपौरुषेय म्हणून फोडून सांगतो. याचा अर्थ काय की ते कोण लिहिले नाहीत, कुठेतरी अलग थलग स्वर्गामध्ये देव बसलेला आहे आणि त्याने मग कोणाच्या दूताला पाठवलं. आमचं म्हणणं असं आहे की देवानं असं काऊन काम केलं, त्यांनी स्वतः येऊन जायचं होतं ना, त्यांनी स्वतःच यायचं होतं की म्हणायचं लेकरा हो. पण मला आणखी त्याच्या पुढे प्रश्न पडतो की देवाला काय जे निरोप द्यायचा होता त्याच्या लेकराला, तर देवानं असं काऊन केलं, त्याला काय जे चांगलं वाईट शिकवायचं होतं ना, तर मग लेकरं पाठवलेच कशा, इकडे आपल्या जवळच घेऊन बसायचं होतं ना मांडीवर, आणि तिथं सांगायचं होतं ना की बाळा असं नको करू, बाळा तसं नको करू. मम्मी म्हणते ना असं नको करू रे, तसं नको करू रे. कशाला पाठवले देवाने इकडे पृथ्वीवर? आपण पाठवले तर मग स्वतः बी संग यायचं होतं ना, असे काऊन बिचारी बेवारस लेकरं पाठवले? एखाद्या जंगलाने समजा एखाद्या आपले लेकरं एखाद्या आई वडिलांनी पाठवले आणि जा बाळा हो पलकडच्या गावाला जा, तर मागे पण संगत जावंच ना बिचाऱ्यांनी. तर तसं ईश्वराला जर पृथ्वीवर लोक निर्माण केले तर त्याचं काय काम होतं, कशासाठी पाठवले पृथ्वीवर त्या लोक? पृथ्वीवर त्याला काय डेव्हलप करायचं होतं का, काय काय करून घ्यायचं होतं यांच्याकडून? आणि जर तो ह्या लोकांना तयार करू शकतो तर मग त्याला जे काही पृथ्वीवर करायचं होतं त्यानंच करून द्यायचं होतं ना, हे लेकराला सोपं काम. मग तो लेकराकडून ट्रेन बनवून घेतो, लेकराकडून विमान बनवून घेतो, मग लेकराकडून इंटरनेट बनवून घेतो, मग हे सॅटेलाइटची सिस्टीम करून घेतो, आणि मग तो कधी कधी लेकराकडून खून करून घेतो, बलात्कार करून घेतो, चुगल्या चहाड्या करून घेतो, एकमेकात लाव्या दुव्या करून घेतो, हे असे भयान ठकवीगिरी करून घेतो. तर असं काऊन करून करतो बरं मग तो? तर इथंच लक्षात येते की ईश्वर नाही आहे. हे जे धर्मग्रंथात जे लिहिलेले आहे ना, लिहिले लोकांनीच लिहिले, पण तिथं असा दावा केला की नाही हे आमचे शब्द नाही, हे ईश्वरात बसलेला जे अल्लाह आहे ना, तिथं जे परमेश्वर आहे ना त्याचे शब्द आहेत. आणि ते शब्द मी कुठे लिहिले नाही, ते असे व्यूज आले व्यूज. आणि मग ते इकडे देवाच्या मार्फत आले आणि ते फक्त त्यांनाच कळत होते. मग एवढं कठीण कामात काऊन टाकलं बाबा देवानं? अवघड कामात सोपं करावं ना. दयाळू असं आहे ना, तो दयाळू आहे ना. कोणती तरी आई असं म्हणेल का की बाळा पूर्ण तू इंग्रजीचं पूर्ण पुस्तक पाठ करता तरच जेवण देईन तुला, नाही तर मर उपाशी? एवढी कुठली आई कठोर आहे का? एवढं कठीण काम काऊन केलं पण देवानं लेकरांच्या पाठीमागं टाकलं की तुम्ही असं करा रे, तसं करा रे, आणि स्वतः लपून बसलेल्या कुठंतरी. अजून कधी कोणाला दिसला नाही, अनुभव आला नाही, आणि ब्रह्मा पण दिसला नाही. म्हणून हे दावा केलेला आहे भगवंतांनी की हे जेवढे धर्मग्रंथ आहेत तर ते अलग थलग कोणतरी लिहिलेले आहेत असं समजणे मिथ्यादृष्टी आहे. त्याचबरोबर मिथ्यादृष्टीमध्ये भगवंतांनी सांगितलं की या मिथ्यादृष्टीचं क्षेत्र एवढ्यावर थांबत नाही, आणखी ते असं लांबत जातं, आणि लांबत जाऊन की ते शेवटी मनुष्यामध्ये अविद्या निर्माण करून देतं. मग हे सगळे लोक कुठल्या तरी ईश्वराच्या हातचे बावले होऊन जातात. म्हणजे मनुष्याने जे कार्य करायचे असतात तर ते ईश्वरावर टाकून देतो. आणि पृथ्वीवर असं कोणतं काम आहे की जे ईश्वराने केलेलं आहे? सगळे कामं तर माणसाने ते केलेले आहेत. तुम्ही जर खेड्यात राहत असाल, कोण्या शहरात राहत असाल, तर थोडंसं डोळे लावून किंवा डोळे उघडे ठेवून ऑब्झर्वेशन करा बरं की आपल्या गावातलं असं कोणतं काम ईश्वराने केलेलं आहे? आपल्या गावचे रोड ईश्वराने बनवलेत का? आपल्याला स्पष्ट दिसतंय की जे बिचारे लोक काम करतात, गिट्टी, ते डांबर, बुलडोजर किंवा ते दबाई मशीन, आपल्याला स्पष्ट दिसतात ना ते लोक मटेरियल कुठून तरी आणतात, टाकतात. आपल्या गावचे रोड ईश्वराने बनवले नाही, आपल्या गावची शाळा ईश्वराने बनवले नाही, आपल्या गावचे दवाखाने ईश्वराने बनवले नाही. आपल्या गावामध्ये जे काही असेल तर ते ईश्वराने बनवलेलं नाही आहे. मानवाच्या सुखासाठी लागणाऱ्या कुठल्याही गोष्टी ईश्वराने बनवलेल्या नाही आहेत. काही लोक म्हणतो ईश्वर ते माणसाकडून करून घेतो. अरे मग तुम्ही एवढ्या खोलात कशाला चालले तिकडे? ईश्वराने केले, मनुष्यच करतो ना या सगळ्या गोष्टीला जबाबदार मनुष्य कसा आहे याच्यावरच तथागतांनी सिद्धांत मांडलेले आहेत. कार्यकारण भाव, विप्रतित समुत्पाद सिद्धांत हे त्याची देण आहे. लक्षात, ह्या सत्यातून येते हे सगळं बाहेर. म्हणून मिथ्या दृष्टी ही मनुष्याची हानी करणारी दृष्टी असते. मग जोपर्यंत आपली मिथ्या दृष्टी निघून जात नाही तोपर्यंत दृष्टीचा उगम होत नाही. मग कोणती मिथ्या दृष्टी निघून गेली पाहिजे? तर आणखी सोपं करून सांगतो तुम्हाला, कारण एवढे धर्मग्रंथ कधी वाचणार, कोणाकडे वेळ नाही बिचाऱ्यांकडे. तर सोपी गोष्ट आहे आणि काम बोधिसत्वाने केलेलं आहे. खूप कारुणिक होते बाबासाहेब, खूप कारुणिक होते. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की हे माझे लोक जर मिथ्या दृष्टीतूनच बाहेर नाही पडले ते दृष्टी कशी प्राप्त होईल? आणि दृष्टीच प्राप्त नाही झाली तर मग सम्यक दृष्टी कधी होईल? तर बघा, मिथ्या दृष्टी समूळ नष्ट व्हावं लागते. ती जर केसा एवढी किंवा सुईच्या टोका एवढी जरी आपल्यात मिथ्या दृष्टी राहिली ना तरी आपल्या दृष्टी प्राप्त होत नाही.
आणि मग दृष्टीच प्राप्त होत नाही, तर ती दृष्टी सम्यक कशी काय बनन? सम्यक दृष्टी वेगळी चीज आहे, तिसरी बाब आहे. एक मिथ्या दृष्टी नष्ट होणे, सम्यक दृष्टीचं उत्पन्न होणे, दृष्टी विकसित होत गेल्यानंतर सम्यक दृष्टीचा प्राप्ती होणे, तिसरी प्रक्रिया आहे ना. प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांनी हे हिरो हिरोईनच्या किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे फोटो बिटो जवळ ठेवून हे दुःख सागराकडे जाण्यापेक्षा तुम्ही बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा आपल्या खिशामध्ये ठेवा. सदोदित तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा तुम्ही ते वाचन करा. आणि त्या आता तशा 22 नका लिहू, मी सांगतो तशा त्या लिहा, की जेणेकरून तुम्हाला थोडं सोपं होऊन जाईल. म्हणजे मग तुम्हाला तिथंच कळलं मिथ्या दृष्टी आणि सम्यक दृष्टी. तर त्या 22 प्रतिज्ञा ज्या आहेत ना, तर त्या 11 प्रतिज्ञा ज्या आहेत ना, तर त्या 11 प्रतिज्ञामध्ये मिथ्या दृष्टी दाखवून दिली बाबासाहेबांनी, की ही मिथ्या दृष्टी आहे म्हणून तुमची, म्हणून त्या सोडायच्या सांगितल्या 11 प्रतिज्ञा. नकारार्थी आहेत, नकारार्थी आहेत म्हणजे तसं करू नका, तसं वागू नका, ते सोडून द्या. आणि 11 प्रतिज्ञा तिच्यातल्या होकारार्थी आहेत, म्हणजे वागा तसे, आचरण करा तसे, हा तसे जीवनात उतरवा, त्या होकारार्थी ते सम्यक दृष्टी. मग त्या 11 जे आहेत ना, लवकरच मी 2-4 ठिकाणी त्या 11 वेगवेगळे विभाजित करून दाखवलेले आहेत लोकांना, की त्या 11 कोणते आहेत. जिथं जिथं नाही आहे ना, जसं की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही, समजून घ्यायचं की ही मिथ्या दृष्टी आहे म्हणून तसं करायला सांगितले बाबासाहेबांनी. जोपर्यंत तुम्ही हे सोडत नाही ना, तोपर्यंत तुमची मिथ्या दृष्टी गेली असं म्हणता कामा नये. आणि हे बघा, जे काही लोक मला येऊन सांगतात, म्हणतेजी बघा ना, ह्या राखी पौर्णिमेच्या दिवशी आपले बौद्ध म्हणून घेणारे कितीतरी लोकांनी भावायला राख्या बांधल्या, डोक्याला कुकू लावलं, त्यावर तांदूळ खायचे ते तांदूळ पण लावले, एकमेकाला ववाळलं, साड्या बिड्या कपडे रती घेतले, बंदीची त्याला सांगा ना असं करू नका म्हणून. तर मी म्हटलं, मी त्यांना सांगत नाही की असं करू नका म्हणून. काहून? ते काहून करतात हे मला माहित आहे. ते असं का करतात? कारण त्यांच्याकडे मिथ्या दृष्टी आहे म्हणून ते तसं करतात. त्या वरवर किती जरी सांगत त्याची मिथ्या दृष्टी तसंच राहिली ना, तर ते आम्हाला येऊ देतात, बाहेर नंतर करतात. लोक आम्हाला घरात बसूच तर बुद्धाची पूजा करतात, आम्ही लावली की मस्त एकदम साखरपुड्यामध्ये धिंगाणा करणं सुरू करतात. ते का करतात बिचारे, त्याचं रहस्य मला माहिती आहे, की कारण त्यांच्यामध्ये ती मिथ्या दृष्टी आहे. त्यांना हे माहित नाही की हे केल्यानंतर आपल्याला दुःख उत्पन्न होणार आहे म्हणून पहिली त्यांची मिथ्या दृष्टी काढायचं काम केलं पाहिजे. म्हणजे मिथ्या दृष्टी निघली ना, आणि जसंही त्यांच्या दृष्टीचा उगम झाला ना आणि सम्यक दृष्टी प्राप्त झाली की ते काहीच करत नाहीत. परत त्यांना बुद्धाने हेच काम केलं. भगवंतांनी लोकांना हे सांगितलं की हे केल्यानंतर तुम्हाला असं दुःख होईल आणि हे केल्यानंतर तुम्हाला असं सुख मिळेल. हे दोन्ही रस्ते मी तुम्हाला दाखवून दिले, देशना दिली. देशना म्हणजे देशना सांगून टाकलं की हा दुःखाचा मार्ग आहे, तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दुःख होईल, विवळावं लागेल, रडावं लागेल, व्याकुळ व्हावं लागेल, कर्दन करावं लागेल, केस तोडावं लागतील, गडबडा लोळावं लागेल, पूर्ण शरीरात यातना होतील, त्वचेला यातना होतील, हड्डीपर्यंत यातना होतील, मनामध्ये पूर्ण कलह वेदना होऊन जातील, असं मरणांतिक वेदना होऊन नरक गतीला जावं लागेल हे त्यांनी सांगितले. असं आहे तिकडे जर गेले तर. आणि इकडे जर गेले तर तुम्हाला पावली सुखाला सुखद अनुभव येईल, मनाला सुखद अनुभव येईल, पावली तुम्हाला आनंद उत्पन्न मिळेल, उत्साह मिळेल, तुम्हाला प्रीती प्रमोद मिळेल, तुम्हाला प्रशब्दी मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला समतेमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला पहिलं दुसरं 8 ध्यानाची प्राप्ती होईल. त्याच्याही पुढे गेले की श्रोतापण संप्रदाय मार्ग मिळेल, त्याच्या पुढे गेले की फल मिळेल, आणि त्याच्या पुढे म्हटलं की उपाधिशेष रहित असं निर्वाण प्राप्त होईल, जिथे की आता पूर्ण दुःख नाही, सगळ्या दुःखाचे नाश जिथं पावतो ते निर्वाण तुम्हाला प्राप्त होईल. उपाधिशेष निर्वाण प्राप्त होईल, केवळ निर्वाण नाही की जिथं म्हणजे पुढच्या जन्मात येण्याचं शेषभर बी कारण शिल्लक राहिले नाही. उपाधिशेष पूर्ण समूळ नष्ट झालं. आता पुढे जन्म घेण्याचं काही कारणच नाही शिल्लक राहिलं. राग बी नाही, द्वेष बी नाही, मोह नाही, समूळ नष्ट झाला. उपाधिशेष आता शेष बी शिल्लक नाही राहिला, असं कणभर बी नाही. थोडं जरी राहिलं. पाहिलं तुम्ही की आपल्या शरीरावर जर एखादं गचकरण किंवा खुजली झाली तर 3 टाइम डोस देतात आणि पोटातून पण डोस देतात, बरोबर मलम देतात. त्याच्यातलं एक जरी जंतू शिल्लक राहिला पुन्हा ती खुजली वाढते. याचे गुन्ह्याचे जंतू जर शेवट जरी शिल्लक राहिला तर पुन्हा हे विश्वास ठेवतो आपण या जंतूवर. हे आता कोरोनावर पण की एक जंतू राहिला तो केवढा स्पीडनं वाढतो, माणूस मरतो. आणि ते एक जरी शिल्लक राहिला, शेषभर जरी शिल्लक राहिला तर पुन्हा तेच काम करतो. तसं मरण्याच्या अगोदर एक शेषभर जरी विकार शिल्लक राहिला तर पुन्हा जन्म मिळतो, म्हणजे मिळतोच. अनेक मिळतात. मग समूळ नेस शिल्लक राहिलं नाही पाहिजे, समूळ नष्ट झालं पाहिजे ते पूर्ण. तेव्हा मग मात्र आपण या पूर्ण पुनर्भावातून थांबून जातो. म्हणून अरहंत आणि सम्यक संबुद्ध सोडले तर बाकी सगळे लोक जन्मग्रहण करतात. हो म्हणा, नाही म्हणा, आपल्या हो म्हणण्याने नाही म्हणण्याने या सृष्टीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही बदल होत नाही. आपल्या हो म्हणल्याने नाही म्हणल्याने आपण उगाच हो बी म्हणलं तरी काही बदल होत नाही. न जाणता, न पाहता, न अनुभव करता, ती बी मिथ्या दृष्टी आहे. भगवान बुद्धाचं तत्वज्ञान अनुभूतीच्या बळावर न उतरता असं उगाच मान्य करणे भंतीजी म्हणतात. म्हणून ती सगळ्यात आहे बुद्ध बाबासाहेब आपलेच बाबा आपण मानलं पाहिजे.
असं ते बी मिथ्या दृष्टी आहे. बुद्ध तुम्हाला आंधळा राहायला कुठे शिकवत नाहीत, आंधळेपणाचं ते समर्थन करत नाही, गरिबीचं तर बिलकुल समर्थन करत नाही, आणि कोणत्याही मार्गाने पैसा कमवा असं तर बिलकुल सांगत नाही. ते पुढे पुढे येईन समजा आपण बघ. म्हणून आता तुमच्या लक्षात आलं असेल की 11 प्रतिज्ञा ज्या आहेत आणि त्या सोडून द्यायच्या आहेत, त्याचं आचरण करायचं नाही आहे, तसं वागायचं नाही आहे, तर ते आहे मिथ्या दृष्टी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना आपल्याला त्या 11 गोष्टी त्यागायच्या सांगितल्या आहेत. पण किती लोक त्यागतात, किती लोकांना माहिती आहे? कारण त्या बिचाऱ्यांची मिथ्या दृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली आहे आणि सम्यक दृष्टी बिलकुल नाही. त्याच्या घरात अजून चिमणी लागलेलीच नाही, दिवस नाही लागला त्यांच्या चित्तामध्ये, तर त्यांना पुढे काय कळेल, त्यांना दृष्टी कशी प्राप्त होईल? पण ज्या लोकांची मिथ्या दृष्टी समूळ नाश होते, आता मी बारीक सारीक नंतर पुन्हा आणखी सांगेन, म्हणजे आता पुढच्या टप्प्यावर आपण एकदा म्हणजे तुम्हाला लवकर समजून येईल की दैवी चमत्कार विश्वास करणं सोडून दिलं ज्यांनी, नुसतं सोडून चालत नाही. मग तुम्हाला जे जे काय घडतं त्याचं रहस्य बी माहित पाहिजे. हे जे निसर्गामध्ये जे काही गोष्टी आहेत ना, तर निसर्गात असलेले जे ग्रह आहेत ना, ते सगळे ग्रह आपले समान पद्धतीनं चलनडुलन करतात. त्यांचा एक नियम आहे, त्याचा नियम आहे, त्याच्या नियमात काही बदल होत नाही. हे जे दुसरी पण गोष्ट आहे ना, की हे जे झाडाचं उगवणं आहे का नाही, बीजातून झाड उगवणं, झाडातून नंतर फळ होणं, त्या फळामध्ये पुन्हा नवीन बीज उत्पन्न होणं, हे बी एक नियम आहे प्रकृतीचा, हे पण एक प्रकृतीचा नियम आहे. तशा पद्धतीनं मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या बी घटना घडतात ना, त्याचा बी एक नियम आहे. त्या नियमाला जाणल्यावरच मगच दावा करायचा की आता आम्ही दैववाद सोडून दिलेला आहे, नशिबात सोडून दिलेला आहे. नुसतं वाचन केलं, किती लोक व्हॉट्सअपवर मेसेज देतात, स्वतः दैववादी आहेत, पण दुसऱ्याच्या व्हॉट्सअपवर इतके उत्तर देतात की हे असं करू नका, हे कर्मकांड आहे. तुम्ही भरपूर कर्मकांड करता, त्याचं काय? भरपूर कर्मकांड आहेत. हे इतरांना अशा प्रकारचं चुकी सांगणं हे एक नवीन प्रकारचा कर्मकांड आहे. म्हणून हे दैववाद इकडे गेला. काय काय लोक म्हणतील का मग तुम्ही नीला टीका लावता, हा दैववाद नाही का? मग तुम्ही म्हणता रामाच्या मूर्तीची पूजा करू नका, मग तुम्ही भीमाच्या मूर्तीची पूजा करता, हा दैववाद नाही का? मग हा ईश्वरवाद नाही का? तर तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे किंवा तुम्हाला स्वतः अनुभूती झाली पाहिजे की काय आहे म्हणून. भगवंताच्या तत्वज्ञानातली पूजा म्हणजे काय आणि इतरत्र ठिकाणची पूजा म्हणजे काय आहे, याच्यातलं सत्य ज्ञान आपल्याला झालं पाहिजे, अनुभूती झाली पाहिजे त्याची, हे काय आहे म्हणून. मग कोणती पूजा सांगितलेली बुद्धाने? म्हणून या सगळ्या मिथ्या दृष्टीला सोडा, सोप्या भाषेमध्ये 11 प्रतिज्ञा एकदा अभ्यासा आणि 11 ज्या गोष्टी स्वतः विचार करा की मी ही गोष्ट सोडली का. ब्रह्मा विष्णू महेश यांना मी देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. अनेक लोक असा दावा करतात की आम्ही ब्रह्मा विष्णू महेश सोडले म्हणून. मी आता सांगितले ना, तर चांगल्याच्या लक्षात येईल की तुम्ही ब्रह्मा धरून ठेवलेला आहे म्हणून, तुम्ही विष्णू पण धरून ठेवलेला आहे आणि तुम्ही महेश पण धरून ठेवलेला आहे. चांगल्याच मोठ्या मोठ्या तत्वज्ञ जेवढे साहित्यिक आहेत ना, एका शकंदात गारद होऊन जातील. हे गर्व नाही, बिलकुल गर्व नाही. पण त्यांना माहितच नाही का ब्रह्मा म्हणजे. त्यांना काय वाटतं की एखादं चित्र धरलं घरात, तुम्ही चित्र जर नाही ठेवलं, तर ब्रह्माचा तत्वज्ञान, ब्रह्माचा सिद्धांत तुमच्या डोक्यात आहे. तो सिद्धांत म्हणजे कोणता? काय करतो तो ब्रह्मा? तो चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करतो. चातुर्वर्ण म्हणजे काय? ब्राह्मण तोंडातून जन्मले त्यांनाच अधिकार शिक्षणाचा, आणि मग भावातून जन्मले त्यांनाच लढायचा अधिकार, आणि वैश्य उदरातून जन्मले त्यांनाच तो अधिकार, पायातून शूद्र जन्मले त्यांनी फक्त सेवा चाकरी करायची. ह्यो त्याचा सिद्धांत आहे. आणि हा बौद्ध म्हणून घेणाऱ्या प्रत्येक लोकांच्या घराघरात आहे. आणि तो कसा आहे घरात? तर तुम्ही आपल्या पत्नीला जे दुय्यम स्थान देताना स्त्रीला किंवा आपल्या मुलाला घरात झाडू मारायला लावत, तुम्ही मुलीला झाडू मारायला लावता, भांडे कोंडी तुम्ही मुलीला उचलायला लावता. हा सिद्धांत आहे. हा तुम्ही ब्रह्मा असं वरवरचा चित्र दिलं सोडून म्हणजे तुम्ही ब्रह्मवाद सोडा किंवा ब्रह्माला सोडा असं नाही म्हणता येते. हे जिथं जिथं चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण होईल किंवा जिथं जिथं उच्च नीच भेदभाव उत्पन्न होईल, जिथं जिथं हीन आणि श्रेष्ठताचा भाव उत्पन्न होईल, कितीतरी लोकांना त्यांना दृष्टी प्राप्त न झाल्यामुळं ते या आपल्या दृष्टीनं पाहता क्षणी जर फाटके कपडेवाला माणूस दिसला ना, तो गर्व उत्पन्न करतात, मी श्रीमंत आहे, तो गरीब आहे. हीच मिथ्या दृष्टी आहे. कारण तुम्हाला अजून सम्यक दृष्टी प्राप्त झाली नाही, म्हणून समतेनं पाहण्याची दृष्टी आली नाही अजून. ते गर्व उत्पन्न करतात की मी पैसेवाला आहे. हे तत्वज्ञान हे छोटं छोटं कळत नाही आपल्याला की अरे काही लोकांना मी सुटलो कोणी जातो नाही, आपण तिच्यातच पडलेलो आहोत. एखादा माणूस थोडा ज्ञानी असेल, त्याला चांगली इंग्लिश येत असेल आणि बिचारा तुटकी मुटकी इंग्लिश बोलत असेल ना, त्याचा तो तिरस्कार करतो. तो त्याला असं गर्व उत्पन्न होतं की मला हे येतं. तर हे उच्च निश्चिततेचा भाव आहे. याचा अर्थ असा नाही की ज्याला खूप काही चांगलं येते त्याचा गौरव नसला पाहिजे. चांगली गोष्टी त्याचा गौरव केला पाहिजे, पण दुसऱ्यामध्ये हीन भाव नाही पाहायला पाहिजे. दुसऱ्यामध्ये हीन भाव तर आपल्या घरातच आपण उत्पत्ती केलेल्या आहेत की स्त्रियांना दुय्यम स्थान देणं. याचा अर्थ असा नाही की स्त्रियांनी लगेच डोक्यावर बसणे आणि लगेच त्या स्वातंत्र्याचा गैराचारामध्ये दुराचारामध्ये वापर करणे, तसं नाही. ते समतेनं वागणं ही टेक्निकच वेगळी आहे, ही विधीच वेगळी आहे.
जसं कितीतरी लोक घरातले कामं त्यांना असं वाटतं की हे सगळे धुणे भांडे करणं हे करणं काही काही महिलांनी स्वतःहून स्वीकारलेत म्हणतात. नाही नाही, त्यांनाच बरं वाटते म्हणतात, खूप चांगलं वाटते म्हणतात. आपण लहानपणापासून ट्रेनिंग देतो मुलींना की तुला लोकांच्या घरी जायचंय, लोकांच्या घरी जायचंय, लोकांच्या घरी जायचंय, भांडे शिक, स्वयंपाक शिक. पोराला नाही शिकवत, कधी पोराला शिकवत नाही. हे कोणता वाद आहे? ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही. अरे बाबा, हे ब्रह्माचा सिद्धांत आहे, बुद्धाचा सिद्धांत नाही आहे. बुद्धाचा सिद्धांत म्हणतो भूक सगळ्यांना लागते, तहान सगळ्यांना लागते, त्यामुळे घरात पाणी भरण्याची जिम्मेदारी सगळ्यांची असली पाहिजे, स्वयंपाक करण्याची जिम्मेदारी सगळ्यांची असली पाहिजे, घर सगळ्यांचं आहे. जर ते स्वच्छ राहिले नाही तर डास सगळ्यांना डसतात, म्हणून ते स्वच्छ करण्याची जिम्मेदारी केवळ महिलांची किंवा मुलांची आहे. माणसाने केवळ वर तोंड करून ऑफिसला जायचं आणि तिथून आल्यानंतर सगळ्यांनी एवढी जिम्मेदारी नाही त्यांची. ठीक आहे, ते धन कमावतात, ती खूप चांगली गोष्ट आहे, पण घरची सगळी जिम्मेदारी घरच्यांनी सुद्धा व्यर्थ खर्च पैसा खर्च करू नये आणि योग्य ठिकाणी खर्च करावा. ही बी त्यांची कमाई आहे, घरच्या लोकांची ती बी त्यांची कमाईच आहे. विनाकारण खर्च न करणे हे कधी समजते माणसाला? जेव्हा त्याची समूळ मिथ्या दृष्टी नस होते आणि जेव्हा त्याला दृष्टी प्राप्त होते तेव्हा त्याचे सगळे संकल्प चांगले होणं सुरू होऊन जातात. मग ते घरातलं कुठलं कार्य करतात विचार करतो, खरंच समतेनं वागलं पाहिजे, त्याच्याशिवाय उगम नाही पावत ही दृष्टी. म्हणून पहिलं दैववाद सोडा, एक दैववादी एक कर्मवादी. कधी कधी एखाद्या कर्मवादी व्यक्तीची दया त्या दैववादी माणसाला असं वाटतं की नाही माझ्या दैवात होतं म्हणूनच भेटलं. कधी कधी कोणी एकमेकावर दया करतं ना तर त्याला असं वाटतंय की हे मला दयेनं प्राप्त झालं नाही, हे माझ्या दैवात होतं. बाबासाहेबांमुळे रिझर्वेशन प्राप्त झालं, शिक्षणाचे दरवाजे खुले झाले, बाबासाहेबांमुळे नोकऱ्या लागल्या, त्याच्यामुळं पैसा आला, त्यांच्यामुळं प्रमोशन झालं, त्याच्यामुळं मग पैशातून घर घेता आलं, गाड्या घेता आल्या, मोठे मोठे पैसा मोठ्या मोठ्या बाड्या बांधता आल्या, मोबाईल जगातले सगळं जे ज्ञान आहे देश विदेशात फिरण्याचं जे काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळे प्राप्त झाल्या. पण अजूनही लोक काही काही मिथ्या दृष्टीत विचार करतात की ते आमच्या दैवात होतं, आमच्या दैवात होतं, आमच्या नशिबात होतं. अरे तुमच्या नशिबात काय होतं रे बाळांनो? आपल्या नशिबात तर मेलेल्या गुराढोरांचं मांस खाणं होतं, ते बी नशिबात नव्हतं. ते बी तो बी मोठा सिद्धांत समजून सांगण्यासाठी येतो, फक्त समजून सांगण्यासाठी. ते बी नशिबात कशाचं होतं? ते तुमच्यावर लादलं होतं ते. म्हणून हे सिद्धांत इतक्या लवकर नाही. बुद्ध तत्वज्ञान इतरांना शिव्या मी वारंवार सांगू लागलो की खूप चांगली अपॉर्च्युनिटी बरं झालंय, कोरोनामुळे चांगली संधी आली की लोकांना हे गैराईमध्ये तत्वज्ञान मी हाताशी घेतलं आणि सांगणं सुरू केलं. असे असंख्य आपली पूज्य निबंधी जे आहेत की जे खूप गैराईमध्ये सांगतात, खूप चांगलं सांगतात. होऊ शकते कदाचित मला थोडंसं मराठी भाषेमध्ये थोडं सोप्या भाषेत सांगता येत असेल. याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे जे खरंच पूजनीय आहेत ते आहेतच पूजनीय, अनेक गोष्टी खूप पूजनीय आहेत, संघा पूजनीयच असतो. म्हणून मिथ्या दृष्टीला बारीक सारीक पद्धतीने समजून घ्या. 22 प्रतिज्ञा 11 गोष्टी जोपर्यंत आपल्यातून समूळ नष्ट पावत नाहीत तोपर्यंत आपली मिथ्या दृष्टी गेली असं म्हणता येणार नाही. आणि मिथ्या दृष्टी गेलेल्या माणसाचं पहिलं लक्षण आहे की त्याला दृष्टी प्राप्त होते. दृष्टी प्राप्त होते म्हणजे काय? त्याचे निर्णय तो अशा निर्णयावर येऊन पोहोचतो की मग तो म्हणतो की मला आता इथून पुढं माझी काया शुद्ध करायची आहे, माझी वाणी शुद्ध करायची आहे आणि माझं मन शुद्ध करायचं आहे. ही त्याला दृष्टी प्राप्त होते. त्याचं नाव आहे जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म होय, म्हणजे सोप्या भाषेमध्ये दृष्टी होय. जीवन शुद्ध राखणे, मग त्या व्यक्तीला ही दृष्टी प्राप्त होऊन जाते. मग त्याला हे नाही होत की मी कर्मकांड केलं पाहिजे, दिवाळी साजरी केली पाहिजे, दसरा साजरा केला पाहिजे आणि मी नंतर पोळा साजरा केला पाहिजे, पुरणपोळ्या खाल्ल्या पाहिजे आणि बैलाच्या नावावर रट्टावून मीच खाल्ल्या पाहिजे, नंतर मी झोके खेळत बसले पाहिजे, मग मी नाक असं केलं पाहिजे, मग मी टिपऱ्या खेळत बसलो पाहिजे, मग मी नंतर गणपतीचे हे केलं पाहिजे. अरे हे सगळे कर्मकांड नंतर समाप्त होऊन जातात. त्यांच्या लक्षात हे उभं कर्मकांड आहे, केलेल्या संपत्तीचा अपव्यय आहे. कष्टाने कमवलेल्या संपत्ती विनाकारण व्यर्थ ठिकाणी खर्च करणं आहे. त्याच्याही पुढे जाऊन मग नंतर लोक स्वतःला सजवणं धजवणं हे मेकअप फिकअप हे करणं हे बी व्यर्थ समजणं सुरू करतात की अरे या शरीराला किती जरी शृंगार केला, हे घाम बिम आल्यानंतर नंतर हे फेअर अँड लवलीचं रूपांतर नंतर ते घामानंतर दुर्गंधित होते. हे शरीरावर परफ्यूम सेंट मारण्याची प्रक्रिया नंतर हळूहळू बंद होऊन जाते. ते आमाप खर्च जे आहे तिथं लावणं बंद होऊन जातो. नंतर तेव्हा त्यांना लक्षात येते की शीलपालन केल्यानंतर तो जे सुगंध येतो ना तर त्याचा दुर्गंध येत नाही. ते आजूबाजूला जर कोणी गेलं जसं घामाचा घमका येतो किंवा दुर्गंध येतो तसं येत नाही. मग नंतर येत नाही. ते एकदा येतं ते प्रक्रियेला लागलं की ती दृष्टी प्राप्त होते माणसाला. मग की मग तो विचार करतो की मग आता माझं जीवन कशासाठी आहे, हे जे मला मनुष्याचा जन्म झाला तो मनुष्य म्हणजे एकदम असा थंड होतो बिलकुल असं नाही, आळशी होतो असं नाही, तुला उत्साहित होतो. आणि मग त्याच्यानंतर लक्षात येते माझा जन्म कशासाठी झाला. म्हणजे हे जे धन कमवणं, मान सन्मान कमवणं, पैसा कमवणं याच्यासाठी पूर्ण जीवन घालवतात ना लोक. तर हे राजाच्या सुद्धा पूर्ण इच्छा पूर्ण नाही होत. राजाच्या बी पूर्ण इच्छा कधी पूर्ण नाही होत. आपल्या जे काम वासना पूर्ण करण्यासाठी
आपण जे जे काही नियोजन करू ना तर कधीच आपल्या कामापासून शमत नाही. त्या प्राप्त करत गेलं तर त्या किती जरी प्राप्त करत गेलं तर त्या शमल्या किंवा आपलं मन भरलं असं कधी होत नाही. राजाचंही कधी मन परिपूर्ण भरत नाही. पूर्ण चक्रवर्ती सम्राट पूर्ण पृथ्वीचा मालक जरी झाला ना तर तरी त्याची स्वर्गलोकाची अपेक्षा राहतीच. त्याला वाटतं मी तिथलं बी राज्य घेतलं पाहिजे. त्यामुळं उपभोग घेणे किंवा उपभोगासाठी जे करणे तर मृत्यूच्या दिवशी मग हे सगळं लक्षात येते की ही तर सोडून चाललो गड्या, मी तर जे सोबत येते ते तर काहीच कमावलं नाही. पण नेहमी उदाहरणादाखल लोकांना सांगतो की हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला इकडे वळावं लागेल आणि तिकडे वळणं म्हणजे काय, दृष्टी प्राप्त होते की मी माझी काया म्हणजे जीवन सुचित राखलं पाहिजे. सुचित म्हणजे शुद्ध केलं पाहिजे. कायाची शुद्धी, वाणीची शुद्धी आणि मनशुद्धी. कशी करणार कायाची शुद्धी? हे साबण लावल्यानंतर कायाची शुद्धी नाही होत, ती फक्त शरीराची निर्मळता होते, ती केली पाहिजे. शरीर निर्मळ होतं. शरीर निर्मळ झालं म्हणजे ते शुद्ध झालं असं नाही. शरीर शुद्ध करण्यासाठी 3 कर्म करणं सोडून द्यावं लागतं. कारण हे शरीर अशुद्ध कशाने बनतं? हत्या केले की अशुद्ध बनतं. या शरीराने चोरी केली की अशुद्ध बनतं. आणि याने दुराचार केला, आपले पती वगळता परपुरुषासोबत गमन केलं किंवा आपली पत्नी वगळता परस्त्री सोबत गमन केलं की काया अशुद्ध बनते. मग ही काया शुद्ध करण्याची दृष्टी प्राप्त होते. आंदोलन करण्याची, भांडणं करण्याची, घरदार पेटवण्याची, गावं पेटवण्याची या अशी दृष्टी, ही मिथ्या दृष्टी येईल. हे बौद्ध धर्माचा प्रचार नाही आहे. तुम्ही सगळे विरोधक मारून टाकले, समजा उद्या सगळे ब्राह्मण मारून टाकले आणि जिकडे तिकडे सगळे बौद्ध विहार उभे केले तर मला असं वाटतं का की बौद्ध धर्माचा प्रचार झाला? कदापि बुद्ध खुश होत नाही या गोष्टी. हे मारून टाकण्याला याला त्याला काही लोकांनी नारे दिले की तिकडून ब्राह्मण आणि साप आला तर कोणाला मारायचं? तर एक जण म्हणतो की सापाला मारा कारण हे मनुष्य आहे. दुसरा म्हणतो नाही ब्राह्मणाला मारा पहिलं कारण तो विष पेरतो. साप राहू द्या कारण त्यांनी एकच माणूस बनव किंवा 100 मरतील पण याने पिढ्या मारतात. अरे हे दोन्ही बी बुद्ध तत्वज्ञान नाही आहे, हे तुमच्या मनाचे तर्क आहे. बुद्ध भगवान म्हणतात दोघालाही मारू नका. दोघांमध्ये जे विष आहे ना बस ते विष काढून टाका. विष कसं काढायचं? सापाला मारायची काय गरज नाही, त्याची विषारी दात का नाही तेवढे निघले बस झाले. आणि ते बी काढले तर त्याला खाण्यापिण्याचा मोठा प्रश्न उपस्थित होईल. मग काय करायचं? म्हणून मग आपल्यामध्ये अशी प्रज्ञा प्राप्त करा किंवा अशी पात्रता प्राप्त करा की त्याने किती जरी विष पेरलं, ब्राह्मणाने किती जरी विष पेरलं तर ते विष आपल्या जीवनात उतरू देऊ नका. म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण होऊ देऊ नका, आपल्या घरातच होऊ देऊ नका. त्याला म्हणतात की ब्राह्मण्याचा नाश करणे, ब्राह्मण्याला मारून टाकणे. तर बाबासाहेब ब्राह्मण्याला मारण्याची परमिशन देतात, म्हणजे ते कुविचार मारण्याची परमिशन देतात, माणसं मारण्याची नाही किंवा प्राणी मारण्याची परमिशन नाही देत. म्हणून उपासकांनो आघात मैत्री केल्यानंतर साप पण नाही चावत. हे तत्वज्ञान खोटं वाटतं कोणाला, कारण त्याने ते करून पाहिलेलं नसतंय. त्यांनी करून पाहिलं ना. भगवान बरेच लोक दावा करतात ते भगवंताने जंगलात राहिले, तिसऱ्या प्राण्यात भंतेजी लोक तुम्ही राहता का हो? भंतेजी पण आपल्या जीवनामध्ये छोटे छोटे जे अनुभव करतात ते करतात. जसं वाहक चावत नाही तसं घरचं मच्छर पण चावत नाही जर तुम्ही नियम व्यवस्थित जर आचरण केलं तर. आणि चावल्यानंतर बी एक नवीन प्रक्रिया आहे मैत्रीची आहे, ती विकसित करत जावं लागते. म्हणून माणसं मारणे, प्राणी मारणे हे बुद्ध तत्वज्ञान नाही आहे. भले तुम्ही किती मोठे स्तूप बनवले, समजा अयोध्याचं प्रकरण आहे, तिथं त्यांना विरोधक समजून ते मारून टाकले लोक आणि तिथं बुद्ध विहार बनवलं तर बौद्ध धर्माचा प्रचार झाला असं म्हणता येणार नाही. ते जे कुविचारी लोक आहेत त्यांच्या चित्तात जे कुविचार आहे की ही तर रामभूमी आहे किंवा बाबरी आहे, तर हे त्यांचे विचार काढण्यासाठी तुम्हाला मिथ्या दृष्टी कशी असते याचा मोठा प्रचार करावा लागेल, दृष्टीचा प्रचार करावा लागेल. सम्यक दृष्टीवान लोक जेव्हा बनतील ना तर तेव्हा त्यांना आपोआप लक्षात येईल की हे बुद्धाचे बुद्धाचे अवशेष होते. ते त्यांना माहीत पण आहे, पण त्यांना मुद्दाम म्हणून पण बनवायचं आहे. मुद्दाम म्हणून आता झगड्यात पडणार, वादात पडणार. मी तर त्याच्याही पुढे जाऊन अनेक लोकांना सांगतो की केवळ अविद्याच नाही, संपूर्ण जम्बू द्वीपच बुद्धमय आहे. तुम्ही कुठेही खोदा तिथं बुद्धाचे अवशेष सापडतील. 84,000 सम्राट अशोकांनी बनवून गेलेले आहे स्वतः. धम्माशोक, ताम्रपट, शिलालेख, गुहालेख, चक्र, न्यास, लेणी, केऊज, चैत्य, स्तूप, बुद्धाच्या प्रत्येक वचनावर काही ना काही स्वतः त्यांनी बनवले. मग एकटाच अनुयायी नव्हता बुद्धाचा, राजा नाही पूर्ण जम्बूद्वीपात असे अनेक अनुयायी होते. त्यांनी बी आपल्या आपल्या गावात, आपल्या आपल्या शेतात, आपल्या आपल्या घरात काही ना काही जसं आपण गावागावात बाबासाहेबांचे पुतळे उभारलेत, जसं विहार बनवलेत. आपण आता एवढ्या 70 वर्षात एवढं बनवलं, तेव्हा आता 2,500 वर्षांमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहिलं होतं ते 300 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात होतं. संपूर्ण जम्बूद्वीप या कन्याकुमारीच्या पट्ट्यापासून तर पार बर्मा, थाई
एकदम पूर्णचे पूर्ण तुमचं अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पाकिस्तान, पूर्ण बांगलाची बॉर्डर पूर्ण तेवढं होतं, जम्बूद्वीप हे पूर्ण त्याच्यामध्ये होतं. एवढं सगळं एवढ्या ठिकाणी त्यांनी अवशेष बनवले. मग आता मला सांगा की कशा कशा संदर्भात वाद उत्पन्न करणार, कशा कशा संदर्भात झगडे उत्पन्न करणार. जेवढे बी एवढे हिंदू मंदिरं, जैन मंदिरं, मस्जिदी उभी आहेत ना, या सगळ्या पूर्वीच्या बौद्ध विहारांवरच उभी आहेत सध्या पण ज्या आहेत त्या. पंढरपूरचं मंदिर असेल, बालाजीचं मंदिर असेल, त्र्यंबकेश्वरचं असेल, औंढा नागनाथचं असेल, परळीचं असेल, हे तर डायरेक्ट उजागर दिसतात. म्हणून केवळ जीवनभर येणाऱ्या पिढीला कलह आणि वादच उत्पन्न करून देणे हे बुद्ध तत्वज्ञान नाही आहे. तर काय सांगितलं बाबासाहेब, तुम्हाला शिका, संघटित बना आणि चारही संघ एकत्र या, भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिका, आणि तिथं बुद्धाचं तत्वज्ञान जीवनामध्ये उतरून हर्ष उत्पन्न करा. त्याचं नाव आहे संघर्ष. हा मार्ग श्रेष्ठ आहे. ते बी माणसं आहेत, त्यांना बी आज नव्हते त्यांच्या चित्तातलं विष निघून जाईल. बाबासाहेबांचे संविधान लिहिले ते जर नीट लागू झालं, ते संविधान सांभाळणारे लोक जर नीट तिथं पाठवले गेले आपण, तर आपल्याकडे मिथ्या दृष्टी आहेत ना पैसे घेऊन मतदान करण्याच्या, हे लोभ आहे ना अति मोठ्या प्रमाणातला, त्याच्यामुळे असे चुकीचे लोक तिथे जातात ना, आपणच पाठवलेत ना. म्हणून हे जे असते ना, तर हे अति लोभ, अविद्या या सगळ्या त्याच्या उगम स्थानांमध्ये अडथळा येतात, त्याच्या नष्ट पावण्यामध्ये पण अडथळे येतात. म्हणून नित्य नियमाने आपण या मिथ्या दृष्टीला समूळ नष्ट करा, तेव्हा तुम्हाला दृष्टी प्राप्त होईल. आणि ती दृष्टी म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की आपलं जीवन आपण शुद्ध बनवलं पाहिजे. काया शुद्ध बनते, हत्या, चोरी आणि दुराचार, कारण हे तिन्ही कर्म आपल्या शरीराने होतात. आपण इथं बसलेला आहोत आणि आपण काहीतरी असं मनात विचार केला, कोणाचा खून करून टाकला इथं बसल्या असं नाही होत. त्याला शरीर लागतं खून करायला, स्वतः प्रत्यक्ष शरीर लागतं, नाहीतर मग वाणी लागते की मारा म्हणून. प्लॅनिंग करणार तुम्हाला सांगावं लागतं ते कोणाला की असं खून करा म्हणून. दुसरी गोष्ट, या शरीराने चोरी करायचं असलं तर हे शरीर लागते, हे शरीर लागतं चोरी करण्यासाठी. नाही तर आपण इथंच बसलो आणि कोणी बँकेतून पैसे इथंच 24 मिनिटला जंतर मंतर रेमारेमी छू आणि पैसे आले बँकेतून इकडे, असं नाही होत. ते शरीर लागतं तिथे चोरी करायला, किंवा सांगावं लागतं कोणाला चोरी कर म्हणून. म्हणून शील नेहमी असतं ना की हत्या करायची नाही, करून घ्यायची नाही आणि केलेल्या व्यक्तीला सपोर्ट करायचं नाही, तीन अंगांनी. आणि दुराचार, शरीर. व्यभिचार जर करायचा असेल तर शरीर लागतं ना, बिना शरीराचा व्यभिचार कसा होईल? की आपण इतक्या दूर आणि ती दुसरी स्त्री दुसऱ्या दूर आणि व्यभिचार झाला, कसं काय होईल दूर इतक्या दूर? शरीर लागतं ते. म्हणून हे शरीर शुद्ध तेव्हा होतं जेव्हा हे 3 कर्म करणं आपण थांबवतो. आणि 3 कर्म थांबवले हे समजून घ्यायचं की आपलं शरीर शुद्ध झालं. मग आपल्या दृष्टी प्राप्त, जेव्हा मिथ्या दृष्टी आपली समाप्त होते ना, तेव्हा पहिली दृष्टी प्राप्त हीच होते की अरे आपलं शरीर शुद्ध करा. मग आपण शुद्ध झालो ना, तर मग असं माणसांनी बनलेला समाज आणि समाजाने बनलेलं राज्याने बनले, देशाने बनलेले जग, हे सगळे सुखी होतात. धम्मराज्य बनते विश्व, हे जर सुरू झालं तर. आणि असं नका विचार करू की कधी होईल म्हणून. हे झालं होतं बुद्धाच्या काळात. 20-25% लोक पृथ्वी तसेही राहतात, ते कायमस्वरूपी बुद्ध तत्वज्ञानापासून बाजूलाच राहतात. म्हणून बहुजन हिताय बहुजन सुखाय असा शब्द वापरलेला आहे. सर्वजनाचं हित, सर्वजनाचं कल्याण होणं हे भौतिक दृष्ट्या होऊ शकतं. जसं कदाचित कोणी म्हणून की बहीण मायावतीने तिकडे नारायण सर्वजन हित आहे, हा भौतिक दृष्ट्या करता येते सगळ्याचं कल्याण. अध्यात्मामध्ये काही लोक तशा दृष्टिकोनात राहून जातात आणि काही लोक स्वतःच विकास करायचा नसेल तर मग तो बी करतात नाही, सर्वजन हित आहे. नाही करता तर कोणा करूनच घ्यायचं नाही. तर एखाद्या व्यक्तीला जरी समजा तुम्ही लाईट घरात द्याला, पण त्याला जर अंधारात राहायची सवय असेल का, त्याच्या घरी रोज लाईट लावा जाणार? एखाद्या माणसाला तुम्ही जेवण देऊ शकता, वाटलं तर चुरून देऊ शकता, त्याच्याही पलीकडे दिलं तर तुम्ही त्याला घास भरू शकता, इथपर्यंत करू शकता. पण एखादा मनुष्य म्हणे की नाही मला चावून पण द्या, आता हे तर अजिबात काम आहे. तर कसं चावून द्या? स्वतः चावलं तर पाहिजे ना, तिथपर्यंत करावं लागेल ना. मग चावण्याची प्रक्रिया जो थांबवण तोच बहुजन हित आहे, मग तो कसं सर्वजन हित आहे? मग त्याचं कसं हित होईल, त्याचं कसं काय कल्याण होईल? तर बाबासाहेबांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले, पण पोरं शिकलेच नाही तर सर्वजन हित कसं काय होईल? जे शिकतील असंख्येनं बहुजन ते ठीक आहे, जे शील पालन करते त्याचे मंगल होईल, जे समाधीचा अभ्यास करते त्यांनी मंगल होईल. घरात आई पालन करते म्हणून ते घर पूर्ण बौद्ध धार्मिक आहे असं कदापि म्हणायचं नाही. त्या घरात पूर्ण सदस्याचं काय आहे? ते बाकीचे सदस्य जर चोर घरात असेल तर आई मोठी दानी आहे म्हणून त्या चोराला माफ करा, सोडून द्या पोलिसवाले असं म्हणतील का? घरात एखादा पोरगा चोर निघाला आणि त्याला जर पकडलं तर पोलिसवाल्याकडे जातं, त्याच्या आई म्हणायचं म्हणतेची माझे सद्गुण पहा, मी रोज विहारात जाऊन दान देते, तर माझ्या या पुण्यबलाने किंवा माझ्या सद्गुणाने माझ्या पोराचा दुर्गुण नष्ट करा. ते म्हणतील ते तुम्ही रोज दान देता ती वेगळी गोष्ट, याला चोरी केली याला आम्ही रट्टे देऊ चांगले, याला जेलात टाकू. तर एवढा साधा सिद्धांत समजत नाही का की एका व्यक्तीने आचरण केल्यानंतर पूर्ण घराचा फायदा होईल असं समजणं मिथ्या दृष्टी आहे. तर गर्भाशयातल्या बाळाला बी त्याची व्यक्तिगत कर्म करणं शिकवलं पाहिजे. आईनं पोटात असतानाच तिनंच पंचशील पालन केलं पाहिजे, तेव्हा ते लेकराला ऑटोमॅटिक
कारण तिचं हृदय त्या बाळाचं हृदयाला जोडलेलं असतंय, तिचं माइंड त्या बाळाच्या माइंडला जोडलेलं असतंय, तिचा बेंबीचा नाळ त्या बाळाच्या बेंबीच्या नाळाला जोडलेला असतोय. त्याच्यामुळं तिच्या हृदयाचे ठोके बाळाच्या हृदयाचे ठोके समान असतात, तिच्या माइंडचे स्पंदन आणि ते तिचे स्पंदन समान असतात आणि आपण जे आपलं भोजन करतो ते बेंबीच्या नाळातून सप्लाय होतं. तिथं संस्कार टाकले जातात तिथूनच. म्हणून व्यक्तिगत रूपानं मनुष्य जोपर्यंत काया वाचा मनाने शुद्ध बनत नाही तोपर्यंत विश्वामध्ये मैत्री नांदणे किंवा सुख नांदणे होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत मिथ्या दृष्टी जात नाही तोपर्यंत ही दृष्टी उत्पन्न होत नाही की आपण आपली शुद्धी केली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये सुचिता राखणे म्हणजे जीवन काया वाचा मनाने शुद्ध करणे ही दृष्टी आहे. मग वाणीची दृष्टी, वाणी शुद्ध करणं सुरू करतो तो व्यक्ती. मग तो असा विचार करतो की मी बोलताना मी खोटं बोलणार नाही, चुगलीचं बोलणार नाही, कटुवचन बोलणार नाही आणि व्यर्थाचं बोलणार नाही. तर जसंही या मिथ्या दृष्ट्या संपल्या ना लोकांच्या तर त्याला एक दृष्टी प्राप्त होऊन जाते. मग तू विचार करतो की बोलताना सुद्धा तो व्यर्थाचं बोलत नाही. तुम्ही चिंतन मनन करा बरं सकाळपासून संध्याकाळपर्यंत की तुम्ही कोणतं बोलता. एकमेकाला फोनवर बोलतात, हे तर काम वासनेच बोलतात जास्त संख्येनं लोक, काम वासनेचेच नियोजन असतात जास्त. दुसरे लोक जे असतात ना ते मिथ्या दृष्टीचं असते. असं धार्मिक कोण बोलतं की धार्मिक सकाळपासून संध्याकाळपर्यंत की दान कर्म केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, याच्यावर चर्चा आहेत का लोकांच्या कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळपर्यंत? नाही. म्हणून दृष्टीच प्राप्त नाही अजून. मग काही लोक म्हणतील भंतीजी मग हे बाकीचं बोलेल. अरे बाबा तुम्ही आता बोलतात अविद्येमध्ये पण मृत्यूच्या क्षणी मग माहित पडतंय की कशी दुर्गती होते काय होते. म्हणून हे शिकवल्या गेलेली. तर हे काही भगवंताला फार मोठं कोणामध्ये गुरुत्व प्राप्त करायचं होतं असं नाही. त्यांनी आपल्या दुःखाचे कारण जाणलेले आपल्या हे कारण आहेत. ही सवय जर आपण लावून घेतली नाही बोलण्याची सुद्धा, हे खोटं बोलण्याची, हे चुगल्या करण्याची. काही लोक वाटत चुगल्या करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. चुगल्या केल्यावर दुसऱ्यांचे भांडण लागतात त्याला लय मस्त वाटतं, गुदगुल्या वाटतात त्यांना कोणाला. तर एखाद्या व्यक्तीनं कोणाला लाव्या दुव्या करून जर त्याला मार खाऊ घातला तर त्यांना किती खुशी वाटते. नाही असं नाही विचार केला पाहिजे. इथं मिथ्या दृष्टी आहे, मिथ्या दृष्टी आहे. इथं वाणीचे अकुशल कर्म आहे. म्हणून वाणी शुद्ध केली पाहिजे. ती कधी शुद्ध होईल? जेव्हा ती अशुद्ध होणार नाही. अशुद्ध कधी होते? म्हणून आपण चुगली करणं, चाळी करणं, व्यर्थाचं बोलणं. किती लोक व्यर्थाचं बोलतात दिवसभरात, खूप व्यर्थाचं बोलतात. जोपर्यंत तुमची वाणी शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला दृष्टी प्राप्त झाली असं म्हणता येणार. मिथ्या दृष्टीतच आपण मिथ्या दृष्टीच बोलतो. आपण दिवसभर मिथ्या दृष्टीचं बोलतो. काही लोक कदाचित म्हणते आम्ही ऑफिशियल बोलतो, ऑफिसच्या संदर्भात बोलतो. ऑफिसच्या संदर्भात बोललेल्या गोष्टी सुद्धा सम्यक दृष्टीमध्ये मोडल्या जात नाही. त्या व्यावहारिक आहेत. त्याच्यातून तुम्हाला भौतिक सुख मिळेल आणि या जन्मामध्ये मिळणाऱ्या ज्या काही सुख सुविधा आहेत त्या मिळतील. पण मृत्यूच्या क्षणी तुमच्यासोबत काही येत नाही सगळं. त्यामुळे तुम्ही कमावलं हे दुसऱ्याला दाखवायसाठीच कमावलं. इथं त्या कमावलेल्या गोष्टीतून तुम्ही कुशल कर्म आणि सत्कर्माकडे जर ते लावलं नाही तर ते इथंच राहून जातं. ते इथंच नंतर ते कोणाच्या हवाली पडून जातं, ते कोणाच्या हाती लागतं. शेवटी अंतिम स्वतःसाठी काया वाणी शुद्धी केलीच नाही, त्यासाठी वेळच भेटला नाही. जीवन भरण्याचं मान सन्मान आदर सत्कार पैसा आदला याच्यामध्येच गुरफटले लोक. याचा अर्थ असा नाही की मान सन्मान पैसा आदला याच्यात गुरफटू नका म्हणून. हे मान सन्मान पैसा आदला कमवताच आपण आपली काया वाणी मन बी शुद्ध केलं जातं. सकाळ संध्याकाळ ध्यान करून, दुपारच्या सत्रात ध्यान करून, दिवसभर आपल्या मनावर नियंत्रण करून, आपल्या मनाला परिशुद्ध करून आणि शुद्ध करत 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 या वाणीला शरीराला शुद्ध करत करत मनाला शुद्ध करत करत हे धन संपत्ती कमवली आणि चांगल्या कामाला लावली, मान सन्मान कमवला, लोक कल्याणासाठी मार्ग दाखवला. तर याच्यात कुठंच विरोध नाही, या गोष्टीला विरोध नाही. पण इतरांचे मुंडके मोडून धन संपत्ती कमवणे, इतरांना परेशान करून, इतरांना बेजार करून धन संपत्ती कमवणे, आपणही मरून दुर्गतीला जाणे ही सर्वात मोठी मिथ्या दृष्टी आहे. असे मिथ्या दृष्टीवान लोक तुम्हाला पावलं भेटतील. सम्यक दृष्टीवान लोकांची संख्या मुळातच कमी असते. कारण हे मार्गावर चालावं लागतं ह्या. आणि कितीतरी लोक बघा तुम्ही, तरुण मुलांचं जर डिटेल काढलं तर पिक्चरच्या स्टोऱ्या सांगण्यावर दिवस घालवतात. त्याच्यामध्ये कुठेही त्यांच्या कल्याणाची गोष्ट नसते, कशातही त्यांचा रागद्वेष मोह कमी होण्याचं नसते. त्याच्यात ते कौरव किती वेळ घरी गप्पा मारणार लोक पण बघा तुम्ही कशा गप्पा मारतात. कधीही सद्गुण वाढवण्यावर गप्पा मारत नाही. आणि बाबासाहेब सांगतात की ही दृष्टी आहे कोणती? काय शुद्धी केली पाहिजे, वाणी शुद्धी केली पाहिजे आणि मन शुद्धी केली पाहिजे. ही दृष्टी आहे आपली. दृष्टी प्राप्त झाली पाहिजे आपल्याला की मला सुगतीचा मार्ग प्राप्त करायचा, मला या दुःखातून बाहेर पडायचंय. त्याच्याशिवाय बाहेर पडत नाही. धन कमवलं तर माणूस दुःखातून बाहेर नाही पडत. या भौतिक सुख मिळून थोडं बहुत, पण नंतर आजार होतात, व्याधी होतात, मनासारखं काय घडत नाही आणि मृत्यूच्या क्षणी आपल्याला श्वासावर नियंत्रण राहत नाही. जीवन जिणे की कला म्हणजे दृष्टी होय. हे विपश्यना करत गेलं ना हे लाभत जातं. भरपूर शिबिर करणे आणि डोळे उघडे ठेवून सुद्धा हे जाणता येणे, प्रत्येक क्षणी आपलं मन आपल्या ताब्यात राहणे आणि आपलं मन दूषित न होऊ देणे, हे जे आहे नाही ही दृष्टीनंतर पुढे आपल्याला लाभते विकसित होत आल्यानंतर. म्हणून कायाची शुद्धी, वाणीची शुद्धी
आता मनाची शुद्धी तिथे की राग द्वेष मोह उत्पन्न न होऊ देणे. तो उत्पन्न झाल्यानंतर त्याला श्वासावरून संवेदनेवर जाणणे, प्रज्ञेने जाणणे, याला म्हणतात आत्ताशी आपली दृष्टी क्लिअर झाली, म्हणजे आपल्याला काया वाचा मन शुद्धीच्या कामाला आपण लागलो. त्याच्याही पुढे आणखी एक दृष्टी आहे की ही केवळ काय शुद्धी, वाची शुद्धी, जीवन सुचिता राखण्यापेक्षाही आपलं जीवन परिपूर्ण करणे, ही खरी प्रकारची दृष्टी उत्पन्न झाली पाहिजे. पूर्ण झालं पाहिजे जीवन. पूर्ण म्हणजे काय? 10 पारमितेचं आचरण करणे. हे पहिलं काया वाचा मनाची शुद्धी एक नाही, हेच अष्टांगिक मार्ग आहे. या अष्टांगिक मार्गावरच चालल्यानंतर होती काया वाचा मनाची शुद्धी. आणि मग इथं काय म्हटलं बाबासाहेब दुसऱ्या चॅप्टर मध्ये की जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त करणे हाच धम्म आहे, म्हणजे हीच दृष्टी आहे. माणसाची दृष्टी असली पाहिजे. आपली दृष्टी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. विचार आपले तसे विचार बनणं सुरू होतात की अरे आपण पूर्णत्वाकडे गेलं पाहिजे. पूर्णत्वाकडे म्हणजे 10 पारमिता. मग तो व्यक्ती, ज्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होते, म्हणजे ज्याची मिथ्या दृष्टी नष्ट होते, मिथ्या दृष्टी नष्ट झाल्यानंतर त्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होते की आपण दान केलं पाहिजे. जर आता हे दान सांगितले ना, तुम्हाला पटणार नाही. काहून पटणार नाही? कारण मिथ्या दृष्टीचा जास्त उगम आहे ना, म्हणून पटणार नाही. पण जसे दृष्टी प्राप्त झाली ना, तेव्हा त्या व्यक्तीला उत्पन्न होईल की का दान द्यायचं आहे. कारण जेवढं दान दिलं ना, तेवढं सद्गुण बनून, पारमिता बनून मेल्यावर तेवढं संघ येते, बाकी काही संघ येत नाही. काही ते सोबत येत नाही. इथंच राहतं एक राजा, त्याला 4 राण्या होत्या. नेहमी रथात बसल्यानंतर एका राणीला सोबत घेऊन जायचा. जेव्हा त्याला प्रशंसा करायची असेल, वाहवा करायची असेल, काही खुशालकी मारायची असेल तर 2 नंबरच्या राणीत मारायचा. जेव्हा काही संकट आलं तर विचार विनिमय करायचा असला तर 3ऱ्या राणी सोबत करायचा. 4थ्या राणीला मात्र तो जेव्हा त्याच्यावर काही आपत्ती बितली तर तेव्हा तो तिला विचारणा करत असेल. म्हणून अशा 4 राण्या ज्या राजाला होत्या, 1 नंबरची जी राणी होती ती खूप गुणी होती, सद्गुणी होती, सगळ्या गुणांनी संपन्न होती. पतीच्याकडे तो लक्ष देत नव्हता. 1 नंबरच्या राणी बाहेर चालला की लगेच 2 नंबरच्या राणीला बसवायचा. रथात बस, तिचा मान सन्मान करायचा, रथात बसून तिला फिरवायचा. 2 नंबरचीला. 3 नंबरचीला बळाकी मारायचा, माझी राणी सुंदर, माझी राणी अशी, माझी राणी तशी, तिची प्रशंसा करायचा. आणि 4 नंबरच्या राणी सोबत काही संकट समयी सल्ला मसलत करायचा. त्या तिघी सोबत असं व्यवहार करायचं, पण 1 नंबरची सोबत कधीच लक्ष देत नव्हता तिच्याकडे, कधीच नाही. पण ती गुणी होती. सगळ्या घरातला व्यवहार तीच बघायची, आले गेलेल्या चुटा ठेव करायची, शिरवान होती, सगळ्या गुणांना संपन्न होती. राजाचा सगळ्या कारभार ती बघायची बिचारी. पण राजा तिच्याकडे लक्ष देत नव्हता, मान सन्मान करत नव्हता, पैसा अडका देत नव्हता, मेळही देत नव्हता तिला, सोनं नाणंही घेत नव्हतं तिच्यासाठी. पण एक दिवस तो बिमार पडला आणि मरणांतिक यातना झाल्या. त्याच्या राजवैद्यांनी घोषित केलं की महाराज तुम्ही 2-3 दिवसात मारणार. सगळ्या डॉक्टरांनी घोषित केलं. मग घाबरला. त्याला वाटलं आता मरू लागलो तर मेल्यावर आपल्या सोबत आलं पाहिजे काही काही. मग त्याला वाटलं नाही काही आलं तर कमीत कमी राण्या तरी सोबत आल्या पाहिजे. म्हणून त्या राण्याकडे गेला विचारण्यासाठी. 1 नंबरच्या राणीकडे नाही आला पहिल्यांदा, 2 नंबरचीकडे गेला, जिला रथात बसून देत होता. तिच्याकडे गेला आणि म्हणे राणी मी आता 2-4 दिवसांना मारणार आहे, तर तू माझ्यासोबत येशील का म्हणे मेल्यावर. तर ते म्हणे महाराज म्हणे मी तुमच्यासोबत येणार नाही म्हणे, तुम्ही मेले की मी दुसरा करणार आहे म्हणे, पाहून ठेवलं म्हणे. राजा ते एकदम घाबरला, रे बापरे, हे तर माझ्या जिवंत कधीच पाहून ठेवला येईल. तो म्हणे मी पाहून ठेवलं, तुम्ही मेले दुसरा करणार, मी नाही ना तुमच्यासोबत. नाराज झाला. तिसरीकडे गेला, जिची बळाकी मारत होता नेहमी. राणी मी आता 2-3 दिवसांनी मारणार आहे, मेल्यावर तू माझ्यासोबत येशील का. तिने उत्तर दिलं की महाराज आतापर्यंत कोणी कोणाच्या सोबत गेलं नाही म्हणे, तुम्ही ती जिद्द सोडून द्या, उलटा विचार सोडून द्या, सरळ रस्त्यावर या, मी नाही येणार सोबत. आणखी हातबल झाला, अरे 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 मी तर सगळं जीवन यांच्यातच घालवलं. मग 4 नंबरच्या राणीकडे गेला. म्हणजे जेव्हा संकट येत होतं तुला विचारत होतो, आता माझ्यावर लय संकट आले, मारणार आहे मी, तर मेल्यानंतर तू माझ्यासोबत येशील का. ते 4 नंबरची राणी म्हणे आता खूपच दयावया करू लागले म्हणे महाराज, तर येते म्हणे तुमच्यासोबत, पण स्मशानभूमीपर्यंत येते. जिथं स्मशानभूमी ना, जिथं प्रेत जाळल्या जातं तिथं येते म्हणे. मग तुम नाही हमारे नाम नाही तुम्हारे, तुम उधर हम इधर, तिथपर्यंत येते म्हणे. मग आणखी एकदम परेशान झाला. मरता क्या नाही करता ते 1 नंबर वालीकडे आला. तिच्याकडे याची इच्छा नव्हती पण आला, गुणी होती ती खूप. ती दरवाजात येता क्षणी तिनं म्हटले महाराज बोलू नका, पहिलं मला थोडं वळवू द्या. आसन बसायला टाकलं, पाणी दिलं, वंदन केलं, बोलू दिलं नाही. खूप दिवसांना आलेत म्हणजे एवढं करू दे. बघा आल्याबरोबर ओवाळलं, हात बसायला टाकलं, पाया पडली, पाणी दिलं. आणि मग म्हणे महाराज मला माहित झालं की तुम्ही 2-3 दिवसांत मारणार, आणि त्या 3 जणी तुम्हाला काय उत्तर दिले तेही मला माहित झाले. म्हणे मग तू येशील का माझ्यासोबत. तो हो म्हणे महाराज अशी तरी जीवनभर मी तुमच्यासोबत आहे, आणि मेल्यावर पण मी तुमच्यासोबत येणार आहे, बाकी कोणी येणार नाही. मग लय पश्चाताप करू लागला. अरे 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 अरे
जी जीवनभर सोबत आहे, मेल्यावर सोबत येणार आहे, तिलाच तर मी वेळ दिला नाही, तिचीच मी प्रशंसा केली नाही, तिच्यासोबत मी सल्लामसलत केला नाही, मी या तिघीलाच वेळ देत बसलो, मग पश्चाताप करू लागला. तर जसं राजावर पश्चातापाची वेळ आली तशी आपल्या कोणावरही तशी वेळ येऊ नये. तर केवळ त्या राजालाच ह्या 4 राण्या नाहीत, ही उपमा आहे, सगळ्यांनाच ह्या 4 राण्या आहेत, स्त्रियांना पुरुषांना सगळ्यांनाच आहेत. तर कोण आहे पहिली राणी, दुसरी राणी, तिसरी राणी, चौथी राणी? तर पहिले 2 नंबरची राणी बघू, की जी रथात बसून जात होती. तर ती आहे आपली धनसंपत्ती, प्रॉपर्टी, ती आहे आपली राणी. तर सगळे लोक सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जीवनभर केवळ धन कमवण्यासाठीच आपला वेळ घालवतात, आणि मनुष्य मेल्यानंतर ही धनसंपत्ती दुसऱ्याची होते, कारण तिने उत्तर दिलं होतं ना, तुम्ही मेली की मी दुसरा करणार आहे, म्हणजे दुसऱ्याची होऊन जाते प्रॉपर्टी. म्हणजे नंबर 2 ची राणी आहे प्रॉपर्टी, आपली धन प्रॉपर्टी. मेल्यावर ही आपली नाही राहते, दुसऱ्याची होऊन जाते. कधी कधी कोणाची तर जिवंतपणीच होऊन जाते, बळजबरी हिसकून घेतात, जे बळजबरी अंगठे घेतात. 3 नंबरची राणी जिची बढायकी मारतो, जसं काही लोकांकडे पद आणि प्रतिष्ठा असते, मी 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 अमुक, मी टमुक, मी कलेक्टर, मी प्रोफेसर, मी असलं तरी ठीक आहे, पण घरी आल्यावर तुम्ही पती आहात, कोणाचे बाप आहात, कोणाचे भाऊ आहात, कोणाचे साडू आहात, कोणाचा मुलगा आहात, विहार गेल्यावर कोणी उपासक आहात, बुद्धाचे अनुयायी आहात, तसं व्यवहार केला पाहिजे. चौकडेच प्रोफेसर बनून किंवा परपडेच चौकडेच कलेक्टर बनून नाही राहिलं पाहिजे. नवरीच्या पुढे बी, बायकोच्या पुढे बी कलेक्टर सारखं नाही वागलं पाहिजे. तिथं तो गुलाम बनून राहतात, तिथे वेगळा विषय, म्हणून काही सगळे नाही. म्हणून ही 3 नंबरची राणी म्हणजे कोणती? ही आपली पदप्रतिष्ठा, आणि मेल्यावरती सोबत येत नाही, ती येत नाही सोबत, ती इथंच राहून जाते, ती कधी कोणाच्या सोबत आली नाही. एखादा कलेक्टर मेला तर त्या जिल्ह्यातलं कलेक्टर पदच नष्ट झालं, कारण तो मेला तर गेलं, सगळ्या दुसरे येऊन जाते. म्हणून ही 3 नंबरची राणी पदप्रतिष्ठा, लोक त्याला जास्त वेळ देतात कमवण्यासाठी. आणि 4 नंबरची राणी म्हणजे आपले पाहुणे रावळे, मुलं बाळ, लोक यांना जास्तीत जास्त वेळ देतात, ज्या रमल्यापासून मरेपर्यंत नुसतं मुलातच 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 बबली 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 पप्पा पप्पा पप्पा, आणि जीवन भर तेच खेळत बसतील ते लेकरासोबत. पाहुणे रावळ्याला हे कर ते कर, खाऊ पिऊ घाल, बस याच्यातच वेळ घालवतात जीवन भर नुसतं पूर्ण मरेपर्यंत. पण ही 4 नंबरची राणी आहे, आणि तिने काय उत्तर दिलं होतं, मेल्यावर मी तुमच्या स्मशानभूमी सोबत येईल फक्त. तर हे सगळे लोक आपल्या स्मशानभूमीपर्यंत येतात, नंतर सगळे वापस येतात, म्हणतात तुमने हमरे हमने तुम्हारे, आणि लोक यांना जास्त वेळ देतात. आणि जी खरी 1 नंबरची राणी आहे, जीवनभर आपल्या सोबत असते, मेल्यावर पण आपल्या सोबत येते, तर त्याला जास्तीत जास्त लोक देत नाही महत्व, काऊन की मिथ्या दृष्टीमुळे. पण सम्यक दृष्टी प्राप्त झालेले लोक ते 1 नंबरच्या राणीला साजवतात, आणि ती म्हणजे आपले कुशल कर्म, आपले पुण्यकर्म, सत्कर्म, ही आपली 1 नंबरची राणी आहे, आणि ती जीवनभर आपल्या सोबत असते, तिच्यामुळेच आपण सुखी राहतो, आणि मेल्यावर पण आपल्या सोबत ती येते. म्हणून 1 नंबरची राणी आहे कुशल कर्म. याचा अर्थ धन संपत्ती कमवायची नाही, मान सन्मान कमवायचे नाही, पाहुणे रावळ्याकडे मुलाकडे लक्ष द्यायचं नाही, असं नाही. कुशल कर्म केले की आपोआप धन संपत्ती आणि मान सन्मान हे सगळ्या गोष्टी येणं प्राप्त होतात. आपल्या 3 राण्या सजून जातात, आणि पाहता पाहता 4 राण्या आपल्या पूर्णच्या पूर्ण सजून जातात. म्हणून आपण नेहमी हे त्याच माणसाच्या लक्षात येतं की अरे जीवन हे कशासाठी आहे. मग त्याला मिथ्या दृष्टी नष्ट झाली की त्याला तुरंत उत्पन्न होऊन जातं की आपण आपली काया शुद्ध केली पाहिजे, वाणी शुद्ध केली पाहिजे, मन शुद्ध केलं पाहिजे. एवढंच नाही, आपलं जीवन पूर्णत्वाकडे नेलं पाहिजे. मग तो 10 पारमिता करणं सुरू करतो, मग तो दान देणं सुरू करतो, मग शील पालन करणं सुरू करतो, मग तो निष्क्रमण करतो. मग तो हप्त्यामध्ये 4 दिवस आपल्या घराच्या बाहेर जाऊन कुठल्या लेणीवर इकडे तिकडे विहारात जाऊन तिथं अष्टशील पालन करतो, तिथंच राहतो बरं. निष्क्रमण म्हणजे घर त्यागतो, मग निष्क्रमण करतो. नाही मग तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी नाही घर राहायचं, अमावस्येच्या अगोदर दिवशी नाही राहायचं, 2 अष्टमीला नाही राहायचं, मग तो अलग राहतो. आणि जर आपल्याकडे सुविधा नसते तिकडे विहारात इकडे तिकडे, मग तो घरातच राहून घरापासून अलग राहतो. घरात राहून घरापासून अलग राहणे निकामा पारमी आहे. घरात राहून सुद्धा घरात पंख्याची आसक्ती नाही, पलंगाची आसक्ती नाही, सुगंधी द्रव्याची आसक्ती नाही, सोन्यानाची आसक्ती नाही, संध्याकाळच्या भोजनाची बी आसक्ती नाही, पतीची बी अपेक्षा नाही, पत्नीची बी अपेक्षा नाही, एकत्र येण्याची बी अपेक्षा नाही, ब्रह्मचर्याचं पालन. त्याला म्हणतात घरात राहून घरात त्याग करणे. घरात राहा, त्याग कराय सगळ्या गोष्टीचा तेवढ्या दिवसासाठी, त्याला म्हणतात निष्क्रमा पारमी, निष्क्रमण पारमी. तर ते दृष्टी प्राप्त होते माणसाला की अरे जीवन पारमितीसाठी, पारमितीसाठी. मिथ्या दृष्टी पूर्ण समूळ नष्ट झाल्याशिवाय दृष्टी प्राप्त होत नाही. तर माणसाच्या मनात येत नाही की आपण असं केलं पाहिजे, म्हणून तो लोक दान देत नाहीत, म्हणून तो लोक शील पालन करत नाहीत, मिथ्या दृष्टीत अडकलेले आणि भरपूर कमवून जातात. कितीतरी लोक एवढं कमावतात की शेवटी म्हातारपणी त्यांना तुटक्या फुटक्या घरात ठेवतात, त्याचे पोर अनाथ आश्रमात नेऊन टाकतात. त्यांनीच कमवलेले सगळं, त्यांना बिलकुल उपभोग बी घेऊ देत नाही. चांगलं भारी भारी आपलं म्हाताऱ्याच्या समोर खातात, गुलगुल खातात, आणि त्यांना म्हणतात की त्याला जात नाही, म्हणतात का म्हणतात त्याला उलसक द्या, बाबा मोके बसावं, आई मोके बसा. असे काही लोक पण मिथ्या दृष्टीत अडकलेले, काही लोक खूप चांगले विचार कशामुळे करतात हे सगळं. मिथ्या दृष्टीचा पूर्ण समूळ नष्ट नाही झाल्यामुळं दृष्टीचा उगम होत नाही, आणि दृष्टीचा उगम झाला नाही म्हणून त्या दृष्टीला असं उत्पन्न होत नाही की मी काया शुद्ध केली पाहिजे, वाणी शुद्ध केली पाहिजे, मन शुद्ध केलं पाहिजे, आणि माझं जीवन सूचित केलं पाहिजे, म्हणजे 10 पारमिता पूर्ण केलं पाहिजे. हे कधी कळतं, दृष्टी प्राप्त झाल्यावर कळतं माणसाला. त्याच्याही पुढे जाऊन मग कळतं की निब्बाण प्राप्त केलं पाहिजे, ही दृष्टी उत्पन्न होती पाहिजे माणसाला. मग त्याला लक्षात येतं की अरे मी समूळ. निब्बाण 2 प्रकारची होती बुद्धाच्या काळात. काही लोक म्हणायचे खा प्या मजा करा, पुढं काही नाही.
मेल्यानंतर सगळं संपलं म्हणून ते जितकं खाता येईल तितकं खाऊ पिऊ घ्या आणि मजा करून घ्या. बुद्ध भगवान म्हणतात अशा प्रकारचं निब्बाण मान्य करणं हे खूप अधोगतीचं होईल. कारण तुम्ही किती जरी खाल्लं पिल्लं तर तुमचं मन कधीच भरत नाही, कधीच भरत नाही. किती जरी खाल्लं तरी माणसाचं मन भरत नाही, किती जरी पिलं तरी माणसाचं मन भरत नाही, किती उपभोग घेतला, किती स्त्रियांचा उपभोग घेतला तरी माणसाचं मन भरत नाही. भगवान म्हणतात की अग्नीमध्ये अधिक अग्नी टाकल्यानंतर ती अग्नी कधी शमत नाही. अशा प्रकारचं निब्बाण मान्य करणं हे आज्ञापणाचं आणि एकदम अविद्येचं काम आहे किंवा दुर्गतीचं लक्षण आहे. बुद्धाने ते अमान्य केलेलं आहे. आणि दुसरे लोक म्हणतात शरीराला दंड द्या, शरीराला दंड द्या. हे वर्तमानातलं जीवन भलं दुःखी कष्टी करा, भलं दुःखी कष्टी करा, नंतर कुठेतरी प्राप्त होईल, असं तसं प्राप्त होईल. हे बी टोक म्हणतात खूप डेंजर. मोक्ष प्राप्ती, मोक्ष प्राप्ती म्हणजे आत्म्याचं मिळणे. काही लोक म्हणतात मानवाच्या जीवनाचं अंतिम ध्येय की देवाचं दर्शन. काही लोक म्हणतात की आत्म्याचं दर्शन, आत्म्यासोबत समरूप होणे, देवासोबत समरूप होणे, परमात्म्यासोबत ब्रह्म्यासोबत एकरूप होणे. त्यांना हे दृष्टीच नाही बिचाऱ्यांना की अरे बाबा ब्रह्म्या, अरे बाबा ईश्वरा किंवा आत्म्या, तुझं दर्शन तू जर निर्माणच केलं तर तू शेजारीच बसून घ्यायला पाहिजे होतं ना. दर्शन करण्याची काय रोजच दिसलं असतं ना. तू एक तर पहिलं दिलं पृथ्वीवर फेकून आणि आता म्हणतो माझं दर्शन घ्या. एक तर हाकलून द्यायचं, टाकून द्यायचं कुठेतरी लांब, उत्पन्न करून टाकलं पृथ्वीवर. किती अजब गजब स्टोरी आहे. उत्पन्न इकडे करून टाकलं मग म्हणतात की तुमच्या जीवनाचं ध्येय माझं दर्शन करणे. अरे पण तू निर्माण केलं असतं, तू समोर ठेवायला पाहिजे तर तुझं रोज दर्शन घेत बसलो असतो ना. तर हे न समजणे मिथ्या दृष्टी आहे. समजल्यावर माणसात लक्षात येते ईश्वर काय नाही, परमेश्वर नाही, आत्मा नाही, परमात्मा नाही. हे प्रतीत समुत्पाद सिद्धांत आहे, हे कार्यकारण भाव आहे. हे असं कोणावर रोष म्हणून नाही, कोणी धर्माचा निंदा करायची म्हणून नाही. हे सत्य समस्त माणसाला अनुभूतीच्या बळावर ज्यावेळेस आपण या मार्गाने चाललो होतो. हे 3.5 आता शरीर डोळे बंद केल्यानंतर पूर्ण दिसतं की 4 घटकातच बनलेले आहे. 32 जरी आहे तर 4 आहे. हे शरीर हड्डी मांस मज्जा हे टणक हे पृथ्वी आहे. हे लघवी आसू रक्त हे पाणी आहे. हे नाकावाट येते हे गॅसेस होतात ते हवा आहे. आणि अन्न पचन पिचन होतं हे सगळं हे उष्णता आहे. 4च घटक आहे. आणि याला सगळ्या संचलित करण्याची जी चेतन आहे ते मन आहे. बस हे कळून जातं माणसाला, कळून जातं. याच्यात आलं खरं आत्मा आहे काही नाही, काही नाही समजतं. अरे मग दृष्टी प्राप्त होते की निपान प्राप्त केलं पाहिजे. निपान म्हणजे दोन्हीच्या टोकात नाही, मोक्ष प्राप्ती हे नाही. निपान म्हणजे काय, जिवंतपणीच राग द्वेष मोह समूळ चित्तातून नष्ट झाला पाहिजे. जिवंतपणे मनुष्य आरंत होतो ना, निपान प्राप्त होतं ना, तेव्हा माणूस जिवंत असतो. मरणाला निपान म्हणतात काही लोक. दारू पिऊन मेला तर निपान प्राप्त झाला म्हणतात. नाही नाही नाही, तसं नाही. ते मृत्यू मच्छू मरण कालकिरियानं खंदानं केलेवर सनी केपो जीवित इंद्रिय सुपेचेतो. मरणाला एवढे नाव आहे. निपान नाही म्हटलं पाहिजे त्याला. निपान म्हणजे जिवंतपणाची अवस्था असते की चित्तामधून मनामधून राग द्वेष, राग खयो दोष खयो मोह खयो तो उच्चंती निब्बाण. म्हणजे राग द्वेष मोह हे क्षय झाला म्हणजे समूळ नष्ट झाला. ज्याच्या चित्तातून झाला ते अरंत पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. असे असंख्य अरंत पृथ्वीवर आहेत. बिना अरंताची पृथ्वी कधी राहत नसते, चौकड आहे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, मनुष्याला जेव्हा दृष्टी प्राप्त होते तर त्याच्या जीवनाचं ध्येय होऊन जाते की निपान प्राप्त करणे, त्या दिशेने मार्गक्रमण करणे. त्याच्याही पलीकडे पुढे गेल्यानंतर त्या लक्षात त्या व्यक्तीला असं वाटतं की नाही, तृष्णा समूळ नष्ट करणे ही दृष्टी त्याला प्राप्त होऊन जाते. तृष्णा समूळ नष्ट करणे ही त्याला दृष्टी प्राप्त होऊन जाते. आणि त्याच्याही पलीकडे गेल्यानंतर मग त्या माणसाला असं उत्पन्न होऊन जातं की अरे समता प्रस्थापित करत गेले पाहिजे. हे जे काही इथं विषमता पेरल्या गेलेली आहे, ही विषमता पेरल्या गेलेली आहे आणि इथं शिकवल्या गेलेलं आहे, इथं कर्मकांड शिकवले गेलेले आहे, त्याच्याही पलीकडे जाण्याची त्याला दृष्टी प्राप्त होऊन जाते. मग त्याच्या लक्षात येतं की इथं कोणीही निर्माण केलं नाही, तरी कसं कार्यकारण भावना उत्पन्न झालंय. अशा प्रकारचं म्हणजे त्याला परमश्रेष्ठ ज्ञान प्राप्त होऊन जातं. चातुर्वर्ण व्यवस्था नष्ट करण्याचं. आणि सगळेच उच्च निश्चिता, घरातली पण उच्च निश्चिता, आपल्यातली समाजातली, आपल्या घराघरात उच्च निश्चिता असते. आपण आपल्या मुलीपेक्षा सुनेला कमी दर्जा देतो, आपण आपल्या मुलापेक्षा जवायला कमी दर्जा देतो, आपण आपल्या मुलीत भेदभाव करतो. एवढंच नाही, पती पत्नी मध्ये पण भेद करतो. पत्नीला दुय्यम स्थान देतो. पती श्रेष्ठ, तो किती दुर्गुणी असला त्याच्यापेक्षा पत्नी किती सज्जनी जरी असली, ते म्हणतात ना, जरी झाला तिन्ही लोकी भ्रष्ट तरी ब्राह्मण श्रेष्ठ. हे आपल्याला लय मस्त वाटतंय सांगायला, हे खूप छान वाटते आपल्याला. वाटतं आपण ब्राह्मणावर ढकलून देतो की ब्राह्मण लोक बघा ना, भ्रष्ट असले तरी स्वतःला श्रेष्ठ समजतात. अरे पण पुरुष मंडळी काय करतात, तुम्ही भ्रष्ट असून सुद्धा स्त्रियापेक्षा श्रेष्ठ समजतात. तुमच्यातला ब्राह्मण निवास काय कमी आहे? किंवा आम्ही भिक्षुनी असा विचार केला की तुम्ही उपासक ना काय कामाचे नाही, तुच्छ आहे, तर आम्ही त्याच गतीला आहोत, आम्ही ते ब्राह्मणच मानत आहोत असं त्याचा अर्थ आहे? बिलकुल नाही. आम्ही श्रेष्ठ म्हणण्यानं नाही. एखादा ग्रस्त पण होऊ शकतो की भिक्षुपेक्षा जर एखादी चांगली, याचा अर्थ असं नाही असं म्हणलं म्हणजे लगेच उद्यापासून भंतीचे लोक आम्हाला वंदन करा, ही नाही. ही अनिती आहे. ज्या माणसाकडे दृष्टी प्राप्त होती ना, तो असं कधी वागत नाही. मी त्या दृष्टीवाले लोक म्हणतात भंतीजी
जय भीम म्हणणं चांगली गोष्ट आहे. कधी काय लोक म्हणतात जय भीमच केला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. जय भीम बी करणं लय आनंदाची गोष्ट आहे. आम्ही तोंड भरून म्हणतो की जय भीम, वंदा भीम म्हणलं तर चांगली गोष्ट आहे. दृष्ट्या प्राप्त होत झाल्यानंतर मिष्ट दृष्ट्या गळून पडल्यानं समोर की माणसाला समजत जातं की अरे हे सगळ्या शब्दांच्या जांजरात पडलं नाही पाहिजे. म्हणून आजच्या दिवशी तुम्हाला एवढं सांगतो, दृष्टीपर्यंत मी तुम्हाला आणलं की जीवन शुद्धता राखणे म्हणजे दृष्टी होय. जीवन परिपूर्णत्वाकडे घेऊन जाणे म्हणजे अष्टांगिक मार्ग 10 शिलाकडे 10 पार्वतीकडे हे दृष्टी होय. त्याचबरोबर जीवनात तृष्णा काढून टाकणे ही दृष्टी होय. त्याचबरोबर निब्बाण प्राप्त करणे ही दृष्टी होय. आणि मनुष्य जीवनामध्ये या सृष्टीमध्ये कोणीही कुठून तरी काहीतरी पाठवतो आणि तोच याचं संचलन करतो. तर बिलकुल संचलन कोणी करत नाही, तर कार्य कारण भावानुसार हे सगळं काय घडतं. कार्यकारण भावानुसार घडतं म्हणजे प्रतीत्य समुत्पाद सिद्धांतच म्हणजे कर्म सिद्धांत ही खरी दृष्टी आहे. मग तो व्यक्ती कर्म, मग तो म्हणतो जच्च होती ब्राह्मण, जन्मान कोणी ब्राह्मण नाही, जन्मान कोणी शूद्र नाही, कर्माने ब्राह्मण नीच आणि श्रेष्ठ बनता येते माणसाला. मग तो कर्मवाद शिकणं सुरू करतो. आणि जो मनुष्य कर्मवादी बनतो त्या व्यक्तीचा त्याच्या कर्मावर विश्वास राहतो. मग त्याच्या लक्षात येतं की अरे हे दैववाद, ईश्वरवाद, आत्मवाद, हे निरेश्वरवाद, हे परमात्मा, हे सगळे मिथ्या आहेत आणि केवळ हे जे हे आहे. आणि ते कालाम लोकांना जे सांगितलं होतं भगवंतांनी, ते कालाम सूत्र वाचल्यानंतर आपण उद्याच्या पाठामध्ये घेऊ. हा चॅप्टर नंतर तुम्हाला क्लिअर करतो की मग नंतर की कर्म सिद्धांत कसा शिकला पाहिजे, कर्मावर कसा विश्वास ठेवला पाहिजे. मग कालामांना जे उपदेश दिला होता भगवंतांनी तो आपण उद्याच्या पाठात पाहू. आज आपला वेळ संपलेला आहे. आज तुम्हाला फक्त मी मिथ्या दृष्टी काढून टाकून दृष्टी कशी उत्पन्न होते, आता हे दृष्टी विकसित पावल्यानंतर मग सम्यक दृष्टी म्हणजे काय, तर हे नंतर तुम्हाला मी सविस्तर उद्याच्या पाठामध्ये सांगेन. आज आपण इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. साधु साधु साधु. ठीक आहे, आपली रेकॉर्डिंग थोडी थांबून मग प्रश्न उत्तराच्या टायमात पुन्हा सुरू करू. कोणाचा काही प्रश्न असेल रेकॉर्डिंग थोडी कोणाचा जर काही प्रश्न असेल आजच्या प्रवचनाच्या संदर्भातला तर ते विचारू शकता. ज्यांचा प्रश्न असेल कुठं चॅट बॉक्स मध्ये असेल. मगाशी मी झूमच्या चॅट बॉक्सवर बघितलं होतं मेसेज की ते म्हणत होते आमच्या ग्रुपला ऍड करा, तेव्हा जे होस्ट आहे त्यांनी तुरंत ते काम करून त्यांना पण हात जोडायला पाहिजे होते. एकही व्यक्ती धम्म ऐकण्यासाठी येतो आणि त्याला थोडं वंचित राहता येईल आपल्या टेक्निशियन मुळे म्हणा, कशामुळे म्हणा, तर ते आपण लवकर त्यांना प्राप्त करून दिलं पाहिजे. खूप मोठं पुण्यकर्म असतं, हे खूप मोठं धम्मप्रचाराचं काम असतं. तरुण मुला मुलींना खूप पुण्य मिळवून देईल. तुम्ही खूप श्रद्धेनं करा या सगळ्या गोष्टी, खूप श्रद्धेनं करा. मान सन्मान आदर सत्कार या सगळ्याच्या बाहेर पडलं पाहिजे व्यक्तींनी. जे प्राप्त होते, जे कधी न संपणार आहे, ते परम श्रेष्ठ आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपण त्याच्यावर लक्ष ठेवा. जेवढे काही चॅट बॉक्स असतील त्याच्यामध्ये सविस्तर बघा आणि काही प्रश्न असतील तर ते विचारू द्या. कोणाला तरी चॅट बॉक्सवर प्रश्न आहे की आत्मा आहे का, त्याचं खूप विश्लेषण केलं आपण सुंदर. आताच आत्मा आहे का, त्याच विश्लेषण केलं की अनात्मा आहे, आत्मा नाही आहे. 3.5 हातात शरीरात 32 प्रकारची घाणीने भरलेले शरीर आहे. त्या 32च गोष्टी पुढे 4 बनतात: अग्नी, वायू, जल, पृथ्वी. आत्मा नाही आहे. जे चित्त आहे ते समजले न समजल्यामुळे ते लोक आत्मा म्हणतात, पण आत्मा नाही. बंतेजी अजून एक क्वेश्चन आहे. मिथ्या दृष्टी दूर कशी होते? हा, मिथ्या दृष्टीपासून दूर कसे राहावे? तर आता मी सांगितलेल्या जेवढ्या मिथ्या दृष्टी आहेत ना, आता सांगितलेल्या, दैवी चमत्कारावर विश्वास ठेवायचा नाही, तर कार्यकारण भाव शोधायचं त्याचं काय कारण असेल म्हणून. त्याच्यानंतर ईश्वरावर विश्वास ठेवायचा नाही, त्यानंतर आत्म्यावर विश्वास ठेवायचा नाही, परमात्म्यावर विश्वास ठेवायचा नाही. त्याचबरोबर ब्रह्मसादृश्य हे ती सृष्टी त्याने निर्माण केलेली आहे आणि जे काही धर्मग्रंथ आहेत तर ते धर्मग्रंथ सत्यच आहेत, ते कुठेतरी ईश्वरांनी कुठे लिहिलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टीला नाकारणे म्हणजे मिथ्या दृष्टी नष्ट पावणे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये आणखी 22 प्रतिज्ञामधल्या 11 प्रतिज्ञा ज्या नकारार्थी आहेत, ज्या सोडून द्यायच्या आहेत, त्या 11 गोष्टी करू नका म्हणजे तुमच्या आपोआप मिथ्या दृष्टी नष्ट होईल. आणखी कोणाचं काही दिवसानंतर मी सविस्तर 22 प्रतिज्ञावर चॅप्टर घेणार आहे. 8 दिवस लागतील 22 प्रतिज्ञा पूर्ण चॅप्टर समजून सांगायला. 8 दिवस लागतील. एक प्रतिज्ञाला एक दिवस लागत, 22 दिवस लागतील, पण मी ते 8 दिवसात करण्याचा प्रयत्न करेन.
तर 22 प्रयत्न एकदा सुरू केल्यानंतर तुम्हाला काहीच प्रश्न शिल्लक राहणार नाही, तुमचे बरोबर होऊन जाईल की नेमकं तुम्हाला करायचंय काय नाही काय. त्या वर 22 प्रयत्न सांगितल्या, बिलकुल असं नाही आहे. 22 प्रयत्न तुम्हाला समोर मुळासकट पडून सांगेन मी काय दिवसांत, ती घेऊ चॅप्टर आपण एकदा एवढं कम्प्लीट तर होते मार्क. ठीक. आणखी कोणाचा काय प्रश्न आहे? अजून एक प्रश्न आहे, त्यांनी विचारलाय अरुण बागुल यांचा. म्हणते आत्मा आहे का? काही लोक म्हणतात आत्मा आहे, हे खरं आहे का? नाही ना, आता सांगितलं ना की आत्मा नाही असं भगवंताने म्हटलेलं आहे, आणि नाही म्हणण्याला त्यांनी खूप प्रमाण दिलेले आहे. 3.5 आता शरीरात काय काय आहे, 32 प्रकारच्या गोष्टीनं भरलेलं शरीर आहे. केस आहेत, लोम आहेत, नख आहेत, दात आहे, त्वचा आहे, हड्डी आहे, हड्डीतला मज्जा आहे, पू आहे, पीप आहे, लाल आहे, मूत्र आहे, घाण आहे, विष्ट आहे, आतडे आहेत, किडनी आहे, फुफ्फुस आहे, मेकुड आहे, शेंबूड आहे, हे घोम आहे. हे सगळे 32 प्रकारच्या घाणीने भरलेले शरीर आहे. त्या 32 पैकी कशाला म्हणा आत्मा आहे. आणि तिच्यामध्ये संचलन करणारी चित्त आहे. चित्त म्हणजे त्याला संज्ञा, संस्कार, विज्ञान, वेदना, त्याला एनर्जी, ऊर्जा म्हणतात, याला नामरूप म्हणतात. म्हणून आत्मा असं काही नाही आहे. हे एवढं मोठं तत्वज्ञान शिकवलेलं आहे बुद्धाने. त्यामुळे आत्मा नेहमी जागृत कसे राहावं, बस नेहमी जागृत राहण्यासाठी आपण डोळे ठेवत एकदा विपश्यना करावी. पहिलं तरी विपश्यनाचे शिबिर करावं. विपश्यना शिबिर केल्यानंतर श्वास पाण्याची आणि संवेदना पाण्याचा सराव करत करत जावं. ऑटोमॅटिक आपल्याला नेहमी जागृत राहता येतं. नेहमी जागृत राहतो मनुष्य. नेहमी तो मनुष्य चालताना पण त्याला क्वचितच प्रसंगी ठेस लागते, इव्हन ठेस पण नाही लागत. जो जागृत मनुष्य असतो ना तो खूप सजग असतो, कारण विपश्यनेने ही गोष्ट प्राप्त होते. म्हणून 10 दिवसाचं शिबिर करा आणि श्वास पाण्याचा आणि संवेदना पाण्याचा सराव करा. आपोआप तुम्हाला जागृती उत्पन्न होऊन जाईल. जसं उदाहरणार्थ आपण जेवायला बसलो आणि तेवढ्यात जर आपल्या घरातली लाईट गेली तर आपला घास कधी नाकात जातो का, किंवा कधी आपल्या डोळ्यात जातो का, किंवा आपला घास इकडे कानात जातो का, किंवा असं गरगर गरगर फिरला मग तोंडात ग्लास होतो का? नाही होत. अंधार जरी झाला तर आपला घास पूर्ण तोंडातच जातो. बरोबर, करेक्ट का? कारण आपण याचा खूप सराव केलेला आहे. म्हणून सराव केल्यानंतर तसं जागृत राहण्याचा जर सराव केला, म्हणजे श्वास पाण्याचा जर सराव केला आणि संवेदना पाण्याचा जर सराव केला, तर 1-2-3 महिन्यामध्ये सुद्धा कोणाला ही जीवन जीने की कला प्राप्त होऊ शकते. जागृत राहण्याची कला त्यांना प्राप्त होऊ शकते. करा, एक शिबिर करा आणि नेहमी श्वास संवेदनेला जाणण्याचा सराव करा. अजून एक प्रश्न आहे भंतेजी, शेळके महेश यांचा. त्यांनी लिहिलंय मन आहे का? हा, नामरूप म्हणजे अध्यात्म भाषेत त्याला नाम आणि रूप म्हणतात. नामालाच माइंड म्हटलेलं आहे, माइंडलाच मन म्हटलेलं आहे. हे मॅटर जे आहे यालाच रूप म्हटलेलं आहे, त्याला शरीर म्हटलेलं आहे. हे 4 गोष्टीचं बनलेलं आहे आणि ते 4 गोष्टीचं बनलेलं आहे. आणि या 8 गोष्टीचं एकत्र जे बनते त्याला इकाई म्हटलेलं आहे. तर मन आहे, ज्याला चित्त म्हणतात, तर ते चित्त आहे. त्याचं चॅप्टर घेऊन नंतर एकच नाही, ते खूप आहेत. समजा कसे कसे बनतात नंतर काय, ते एकच नाही आहे, तर ते असंख्य आहे. संदीप त्रिभुवन यांचा एक प्रश्न आहे, नेहमी जागृत कसे राहावे? आता सांगितलं लोक असं की नेहमी जागृत, त्याचं उत्तर होतं ते की श्वास पाहत एक पहिलं शिबिर करा विपश्यनेचं, आणि मग नंतर आपला श्वास पाहण्याचा सराव करा आणि शरीरावर ज्या संवेदना उत्पन्न होतात ना त्याचा सराव करा. ते त्याच्यातच जागृत राहण्याचं प्रॅक्टिस होऊन जाते. जागृत राहतात सजग, त्यालाच विपश्यना म्हणतात. विशेष प्रकारे जाणणे पाहणे, म्हणजे चालत आहे तर चालत आहे, बसत आहे तर बसत आहे, खात आहे तर खात आहे, पाणी पित आहे तर पाणी पित आहे, लेटत आहे तर लेटत आहे. बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथात सांगितले, सतीपठ्ठान सुत्तामध्ये आलेलं आहे की सतीपठ्ठान म्हणजे प्रत्येक चर्याला लघवी करताना सुद्धा सजगपणे लघवी केली पाहिजे. मी लघवी करत आहे जाणत ते आता विधी नाही शिकलेला आपण ती विपश्यनेमध्ये, त्याच्यामुळे समजणार नाही. तोंडी सांगितलेल्या या गोष्टी नाही, त्याचा थोडा सराव करावा लागतो. त्याला पहिलं आनापानसती करावं लागते, मग विपश्यना करावं लागते, आणि मग ऑटोमॅटिकच मनुष्य जागृत राहतो, नेहमी सजग राहतो, नेहमी जागृत राहतो. मग तो कुठलं काम जरी करायला लागलं तर ते कामात त्याचं लक्ष राहतं. जेवत आहे ना, आपल्या जेवणात लक्ष राखलं पाहिजे, मी जेवत आहे, घास उचलत आहे, चावत आहे, गिळत आहे. म्हणजे म्हणायचं नाही, हे येड्या माणसाची लक्षणं होती. लोक हसतील मग अशानं की मी आज म्हणलं तर. हे विपश्यनेमध्ये सतीपठ्ठान मुद्दा शिकवले जाते हे सगळं. तर तुम्ही एकदा ते करा आणि केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक होऊन जाईल की हे सजग आणि जागृत कसं राहता येतं, जागृत राहता येतं. भगवंतांनी सांगितलेला हा विपश्यनेचा जो मार्ग आहे तो मनुष्याला जागृत ठेवतो, नेहमी जागृत राहता येतो. प्रथम बनसोडे यांचा एक प्रश्न आहे, तृष्णा कशी नष्ट करावी? लोभ नष्ट करावा, किती नष्ट होऊन जाते. लोभ कसा नका, इच्छा नष्ट कराव्या, त्या नष्ट होऊन जातात. मग इच्छा कशी नष्ट कराव्या? आवश्यकता आणि इच्छा याच्यातला भेद पहिला समजून घ्यावा की आपली आवश्यकता काय काय, आवश्यकतेसाठी सगळे प्रयत्न करावे. इच्छा उत्पन्न केल्या की जी माणसाची गरज बी नाही
आणि तरी ती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर मग इच्छेचं रूपांतर लोभात होतं आणि लोभाचं रूपांतर तृष्णेत होतं आणि तृष्णा हे सगळं दुःखाचं कारण आहे. म्हणून लोभ उत्पन्न होऊ देऊ नका, त्याच्यासाठी इच्छा उत्पन्न होऊ देऊ नका आणि इच्छा आणि आवश्यकता याच्यातला फरक पाहिला जाणं म्हणजे मग आपोआप तुमची तृष्णा नष्ट होते. आणि ती एकदा नष्ट केल्याने नष्ट होत नाही, ती सदोदित उत्पन्न होते. तर तिला नेहमी नेहमी नष्ट करावं लागतं, कारण डोळ्यानं रूप पाहिलं, कानानं शब्द ऐकला, नाकानं गंध घेतला, जीभ रस चाकलं, शरीरास्पर्श झाला, मनात विचार आला, तर ती सदोदित उत्पन्न होत राहते. ती त्याच्यामुळे तिला नेहमी सदोदित नष्ट करावं लागते. म्हणून 24 घंटे सजग असलेली व्यक्ती ती उत्पन्नच होत नाही, ती उत्पन्न झाली की नष्ट करता येते. पण ज्या लोकांना ती कधी उत्पन्न झाली किती साठा झाला हे कळत नाही, म्हणून त्यांना कमीत कमी सकाळ संध्याकाळी 1 घंटा ध्यान करून तरी काढावं लागते. नाही तर मग त्यांना कमीत कमी शिबिर करत राहावं लागतात. कारण जसं 6-7 दिवसानंतर घर साफ केलं ना तर लय घाण निघते. पण नेहमी नेहमी जर साफ केले, तुम्ही पाहिले विमानतळावर काही लोक असे नेहमी नेहमी साफ करायला असतात, स्वच्छ ठेवतात. तर ठीक आहे, ज्या माणसाने नेहमी नेहमी आपलं मन निर्मळ स्वच्छ करत राहिला, नेहमी सजग राहिला, जागृत राहिला, प्रत्येक कार्यात जर तो जागृत राहिला नाही व्यक्ती, तर त्याची तृष्णा कमी कमी होत जाते. ऑटोमॅटिकच त्याची तृष्णा ताब्यात येऊन जाते, म्हणजे त्यांना समूळ नष्ट होण्यासाठी प्रक्रिया सुरू होते. शुभांगी यांचा एक प्रश्न आहे. ते सांगतात की मी विपश्ची साधक आहे, मनुस्मृतीबद्दल सांगावे. तो सेपरेट चॅप्टर घेऊ आई, किंवा मला स्वतः फोन करा, खूप छान सांगतो तुम्हाला. सॉरी बनतेजी, मनानं बनवलेल्या गोष्टी, मनुस्मृती, मनामध्ये जे जे काही स्मरण झालं, चुकीचं असो काय असो, चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करण्याच्या गोष्टी. पृथ्वीवर एक सुविचारी माणूस, एक कुविचारी माणूस जन्माला येतो, त्याच्या मनात जे कुविचार येतात तर ते कुविचार तो असं पुस्तकात उतरवतो, आणि पुस्तकात उतरवलेले जे गोष्टी उत्पन्न लागू करतात त्यालाच मनुस्मृती म्हणतात. एक मनुष्य सुविचारी जन्माला येतो, तो पण आपले सुविचार, जसं कुविचारी माणूस जन्माला आला, त्याचे कुविधान त्याने एका ग्रंथात लिहिले, त्याच्या कुस्मर्त्या त्याचे वाईट विचार त्यांनी एका ग्रंथात लिहिले, आणि ते ग्रंथ लागू केले लोकांना, त्याचंच नाव मनुस्मृती, चातुर्वर्ण व्यवस्था. पण एक सुविचारी माणूस जन्माला येतो, महापुरुष जन्माला येतो, आणि त्यांचे ते सुविचार, त्यांचे ते सुविधान ते एका ग्रंथात लिहितात, आणि मग त्या सुविचारी माणसाचे सुविधान ते ज्या ग्रंथात लिहिला त्याला तर सुविधान म्हणतात. पुढे चालून सुविधान म्हणजे संविधान, सुविधान म्हणजे संविधान. तर जे संविधान असतं ते म्हणजे चांगल्या विचारातून आलेलं जे पुस्तक आहे त्याला संविधान म्हणतात, आणि कुविचारातून आलेल्या स्मृत्या ज्या असतात त्याला मनुस्मृती म्हणतात. ठीक आहे, आणखी भंतेजी, वंदामी म्हणते, सॉरी ऍक्च्युली ते मरणानुस्मृतीबद्दल सांगा असं लिहिलं होतं. मरणानुस्मृती. हा, मरणानुस्मृती मेडिटेशनचे 40 प्रकार शिकवलेले भगवंतांनी, 40 प्रकार. तर त्यामध्ये 10 प्रकारच्या स्मृत्या सांगितलेल्या आहेत. स्मृत्याचा अर्थ की बस त्या 10 गोष्टीचं स्मरण करणे. स्मरण वरच्या भाषेत आहे. त्याच्यानंतर आपण ज्या संवाद सतीमध्ये येऊ ना त्या टाइमात तुम्हाला क्लिअर होईल, कारण अष्टांगिक मार्गच बघू लागलो आपण, त्या टाइमात तुम्हाला क्लिअर होऊन जाईल त्या गोष्टी. पण इथं सांगतो तुम्हाला की बुद्धाची सती म्हणजे बुद्धाच्या गुणाचं स्मरण करत राहायचं. इतिपिसो भगवा, इतिपिसो आरंग, इतिपिसो संवाद संपत, म्हणजे आमचे भगवान असे होते, असे होते, असे होते, या गुणाने संपन्न होते. मराठीत म्हणत गेले किंवा पालीत म्हणत गेले चालते, त्यामुळे बुद्धानुसती, धम्मानुसती सांगा. अशा 10 सत्या आहेत, सर्वात शेवटची आनापानसती आहे. तर तशी एक मरणानुस्मृती आहे की नेहमी मरणाचं स्मरण करत राहिले पाहिजे की आपल्याला मृत्यू येईल. तर हे मृत्यू येणार हे सत्य आहे. तर त्याला आपण रोज जर स्मरणात आणलं आणि आपण आपल्या प्रियजनाचं जर रोज स्मरण केलं की आपण मृत्यूला प्राप्त होणार आहे, तर ज्या दिवशी खरंच मरण येतंय त्या दिवशी त्याला आपलं दुःख होत नाही, कारण आपण त्याला रोज पाहिलेलं आहे, जाणलेलं आहे. असं पाहिल्यानंतर कोणी पटकन मरते किंवा कोणी मरते असं नाही घडत. तर म्हणून ती स्मृती आहे, ते ध्यान आहे, मेडिटेशनचा तो प्रकार आहे. तर ते मरणानुस्मृतीचं आहे, त्याची विधी आहे, त्याची गाथा आहे. ती म्हणत जरी गेलं तर आपोआप आपलं मन तिकडं बनत जातं, आणि नंतर आपल्याला पुढे आनापानसतीकडे, मग पुढे विपश्यनेकडे, मग पुढे छलांग मारतं ते पुढे काही ध्यानाच्या पद्धतीने. म्हणून ते मरणानुस्मृतीचं ध्यान पण केलं पाहिजे. पण सध्या ते 40 कर्मस्थानाची विधी कोणी शिकवणार परफेक्ट कोणी गुरु नाही. माझं एमफिल त्याच्यामध्ये झालेलं आहे, माझं एमफिल झालेलं आहे, मी 40 कर्मस्थानावरच एमफिल केलेलं आहे. त्याच्यामुळं ते तसं परफेक्ट गुरु नाही कोणी, आचार्य नाही कोणी जो आपली चर्या सांगत. कारण आपल्या 6 चर्या असतात, पुढे चालून होत जाऊन ते भले 19 होतात. चर्या म्हणजे काय, स्वभाव. कोणी माणूस राग स्वभावाचे असतात, कोणी द्वेष स्वभावाचे असतात, कोणी मोह स्वभावाचे असतात, कोणी राग आणि द्वेष दोन्ही स्वभावाचे असतात, कोणी राग आणि मोह या स्वभावाचे असतात, कोणी राग द्वेष तिन्ही स्वभावाचे असतात. असे करत करत ते खूप स्वभावाचे माणसं बनून जातात, त्याला चर्या म्हणतात. तर जो व्यक्ती ज्या चर्याचा आहे तर त्याला लागू होणारच मेडिटेशन सांगावं लागतं त्याला. जर ते त्यालाच लागू झालं बरोबर तर तो लगेच 2-3 महिन्याचा आनंद होत होते भगवंताच्या काळात, कारण भगवंत परफेक्ट त्याला कर्मस्थान देत होते. कर्मस्थान म्हणजे जशा स्वभावाचा माणूस आहे तर त्याला कोणतं ध्यान शिकवावं याला म्हणतात कर्मस्थान, मेडिटेशन. पण विपश्यना अशी आहे की सगळ्यांना समान लागू होते, म्हणून कर्मस्थानाच्या भानगडीत पडण्यापेक्षा सध्याच्या घडीला आपण विपश्यना करत गेली पाहिजे, कारण ती समान लागू होते, कोणाला बाधक होत नाही. पण कर्मस्थान जर चुकलं म्हणजे एखादा व्यक्ती वेगळ्या स्वभावाचा आहे आणि त्याला दुसऱ्या स्वभावाचं, म्हणजे एखाद्या माणसाला सर्दी झाली
आणि त्याला संडास लागायची गोळी दिली तर उलट होऊन जाईल. म्हणून परफेक्ट माहित असलं पाहिजे. म्हणून लोक सांगतात की जा सोनोग्राफी करून या, हे करून या, आम्हाला काय कळत नाही. ती यंत्र सांगेल की नेमकं तुम्हाला कोणता आजार आहे. एकदा कळला की मग त्याच्यावर परफेक्ट दवा. तर तसंच आहे, एकदा परफेक्ट कळलं पाहिजे हा कोणत्या स्वभावाचा माणूस आहे आणि म्हणून त्याच्यावर परफेक्ट मेडिटेशन देत नाही. पण विपसना अशी आहे की स्वभाव नाही कळला तर सगळं करता येते म्हणून विपसना. ठीक आहे. प्रवीण तायडे यांचा एक प्रश्न आहे. ते म्हणतात की स्वप्न काय असते आणि स्वप्नाचे जागृतीशी कसा संबंध असतो? हा शक्यतो मला जास्त खुशी याची होईल की आपल्या ह्या वारंवार नेहमी सांगतो प्रवचनाच्या संदर्भात जर सांगताना काय होतं की प्रवचनातले जर प्रश्न विचारले ना तर ज्यांना नीट कळवी नाही विचारले ना त्यांना डबल रिपिटेशन होतं. आणि बौद्ध धर्मामध्ये तीनदा सांगण्याची परंपरा त्याच्यामुळे झालेली आहे की कोणी तक्ष बुद्धीचं असतं त्याला पटकन कळतं, कोणाला दुसऱ्यांदा कळतं, तिसऱ्यांदा ते आपल्या भावांचा बहिणीचा पण लाभ झाला पाहिजे म्हणून हिच्यातून प्रश्न असा अशी माझी खूप इच्छा असते. आणि ज्यांना खूप असे प्रश्न घड्याचे विचारायचे त्यांनी मला व्यक्तिगत प्रश्न केला ना त्यांचं खूप समाधान करतो मी. तर ठीक आहे, म्हणजे इथं पण सांगतो. पण माझी खूप नेहमी तुम्हाला विनंती पण राहील की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या हिच्यातून शोधत जा प्रश्न, म्हणजे आपलं खूप कल्याण होईल. कोणता प्रश्न होता त्यांचा की स्वप्न काय असतात? स्वप्न हे 11 कारणाने पडतात. त्याचे सेपरेट हे आहे. बघू आपण नंतर पुढे जर आलो तर ते पण सांगा. तर काही स्वप्न असे असतात की दिवसभर आपण जे चिंतन मनन करतो ना त्याचा परिणाम असतो. काही स्वप्न असतात की भूतकाळात घडलेल्या घटनेचा परिणाम असतो. काही असतात की भविष्यकाळाची घटना घडणं त्याचा परिणाम असतो. काही गोष्टी तिन्हीशी निगडीत गोष्टी असतात. असे करत 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 ते 11चं विश्लेषण आहे. तुम्हाला एकदा नंतर थोड्या टायमात फोन केला सांग तुम्हाला सविस्तर सांगा. काय होईल की मग आपण त्या विषयात गेलो ना तर हे आजच्या प्रवचनाचं हे होऊन जाईल लोकांना. म्हणून मी जास्त खोलामध्ये तुम्हाला उत्तर याच्यासाठी देत नाही की ती गहिराई पकडली तर लोक अर्धवट म्हणजे हे थोडं ते थोडं. प्रश्न तुमचा व्यक्तिगत असेल ना मग तुम्हाला व्यक्तिगत कळलं पाहिजे, बाकीच्या लोकांत भरम ते नाही पसरली पाहिजे म्हणून मी थोडंसं गहिराईमध्ये जाते. पण त्याचं उत्तर आहे मी तुम्हाला सविस्तर सांगा. 11 कारणाने स्वप्न पडतात. म्हणजे संदीप त्रिभुवन यांचा एक प्रश्न आहे. ब्रह्मविहार किंवा ब्रह्मचित्त म्हणजे काय? अनंत करुणा, अनंत मैत्री, अनंत मुदिता, अनंत उपेक्षा हे 4 सद्गुण ज्या चित्तामध्ये असतात त्याला ब्रह्मविहार म्हणतात. आणि ते 4ही सद्गुण माता आणि पित्रामध्ये आई वडिलांमध्ये आपल्या मुला मुलीबद्दल असतात. त्याच्यामुळे आई वडिलांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला ब्रह्मा दिसला असं तुम्ही गृहीत धरलं तर काय याच बुद्ध म्हणतात. म्हणून माता पितामध्ये नेहमी मुला मुलींच्या प्रती अनंत करुणा, अनंत मैत्री, अनंत मुदिता, अनंत उपेक्षा असते. अनंत करुणा म्हणजे एवढी करुणा असते मायबापाची की ते आई कुशीत पण त्या बाळाला खूप प्रेमाने वागवते. लहानचं मोठं झालं, आजूबाजूला विष्ठा केली, लग्न केली तर ती करुणा सोडत नाही त्याच्यावर. असं नाही एखाद्या लेकराला लग्न केली, विष्ठा केली त्याला खूप मारते म्हणून. पण तीच विष्ठा जर दुसऱ्याच्या मुलाने केली तर लगेच नाक दाबतात लोक. काऊन की त्यांना आपल्या मुलाबद्दलच करुणा उत्पन्न होते, दुसऱ्याबद्दल नाही उत्पन्न होत. आपल्या मुलांनी किती लग्न केली, संडास केली तर त्यांना बरं वाटतं. खरं पाहता यांच्या मुलांची शेंट आहे, त्यांची दुर्गंधी आहे अशातली गोष्ट नाही, सेम येते पण तरी दुर्गंधी उत्पन्न होऊन जाते माणसाला. पण आपल्या मुलाबद्दल खूप करुणा असते म्हणून माता पितामध्ये करुणा असते. मैत्री खूप आगत असते, मैत्री इतकी आगत असते त्यांच्यामध्ये. मुदिता म्हणजे काय की छोट्या मोठी जरी काही काम केले आपल्या लेकरांनी, छोटं नुसतं पहिल्यांदा बोललं बी लेकरू मामा मामा म्हणलं तरी मायबापाला सर्वात जास्त खुशी होते म्हणून ती मुदित होतात. छोट्या मोठ्या गोष्टी मुदित होतात लेकरांच्या. आणि उपेक्षा म्हणजे अपेक्षा ठेवत नाहीत म्हणून त्याला झोके देताना लिहून ठेवत नाहीत, त्याला घास भरवताना लिहून ठेवत नाहीत, रक्ताचं दूध करून अंगावर पाजलेलं ते लिहून ठेवत नाही. तुला एवढं दूध पाजलं, तुला एवढे झोके दिले, तुला एवढं लहानचं मोठं केलं. म्हणून ते लग्न झाल्यानंतर माता पिताला ओरडले बी काही झालं तरी म्हणतात बाबा तू सुखी आम्हाला भलं काय पाठवलं पडलं. म्हणजे एवढं करून भावची 4 गोष्टी असतात त्यांच्यामध्ये असतात, त्याला ब्रह्मविहार. आनंद बनसोडे यांचा प्रश्न आहे. स्मरणशक्ती कशी वाढवावी? आनापान सती केलं ना तर आनापान सती केल्यानंतर स्मरणशक्ती विकसित होत जाते. संसारामध्ये काही वाढवले जात नाही, काही कमी केले जात नाही. जे ऑलरेडी नॅचरल आपल्या जवळ आहे त्याच्यावर जे वर लेप पडलेले असतात बस ते लेप काढता येतात. ते लेप निघले की ऑटोमॅटिकच आपल्याला असं वाटते की आपली स्मरणशक्ती तेच झाली. जी नॅचरल गोष्ट आपल्या येते ना त्याच्यापेक्षा वाढवता येत नाही, कमी करता येत नाही. फक्त आपल्या आळसामुळं, आपल्या काम असल्यामुळं 5 ज्या गोष्टी असतात ना, काम, छंद, व्यापाद, थिनमिद्द, उद्धत्ते, औदत्त, कुर्कुच्च, या 5 गोष्टीमुळे आपली स्मरणशक्ती ढील झालेली असते, त्याच्यावर लेप झालेला असतो. म्हणजे आपलं घर मळकं झालेलं असते, स्वच्छ केलं की बस निर्मळ होऊन जाते. म्हणजे आपण शरीर तयार केलं असेल गोष्ट नाही, ते मळकं झालं फक्त. आपल्या शरीरात घाण झाली की आपण शॅम्पून फक्त साफ करू शकतो. जसं ढग आले की सूर्य दिसत नाही, ढग बाजूला गेले सूर्य दिसतो, आपण निर्माण केला नाही, फक्त ढग आले होते बस. एवढं करायचं. या 5 गोष्टीतून गेलं आणि आनापान सतीचं जर केलं तर स्मरणशक्ती आपोआप जेवढी आपल्याकडे आहे तेवढी आपोआप होते, त्याच्यावरचे लेप निघून जातात. म्हणून ते आनापान सती करा, विपसना. बंटीजी, युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये पण प्रश्न आलेला आहे.
संघमित्रा कांबळे यांनी विचारलंय, भंतीजी मेडिटेशन कसं करायचं स्टुडंट साठी सांगावे. आई भगवंतांनी सगळ्यांसाठी सांगितलेलं आहे. पूज्य गोयंका गुरुजीने ते विद्यार्थ्यांसाठी सुरू पण केलेलं आहे. तर युट्यूब चॅनलला गुरुजीच्या 10-10, 15-15 मिनिटाच्या लहान मुलांसाठी काही व्हिडिओ आहेत की ज्या व्हिडिओ थोडेसे लहान मुलांनी जर बघितल्या तर त्यांना बसायचं कसं, नंतर श्वास कसा पाहायचा, काय पाहायचं ते सुव्यवस्थित शिकवतात. आणि कदाचित तुम्हाला ते जर नाहीच हे करता आल्या तर माझा फोन नंबर घ्या, मग आम्ही तुम्हाला त्याच्यावर पाठवू. आणि असं जर काही दिवसांत झालं तर धम्मसंस्कार वर्ग आपण हळूच काही दिवसांत सुरू करणार आहेत. कारण आपल्या झूम ऍपवर एका दिवशी आपल्याला 24 घंटे बोलता येते असं आहे. आपण ते विकत घेतल्यामुळं आता आपल्याला लक्षात आलेलं आहे की महिन्यात 24 घंटे नाही, एका दिवसात 24 घंटे बोलता येते वाटते. तर ते खूप चांगलं आहे. आपण काही दिवसांना दुपारच्या सत्रामध्ये मुलांना संस्कार टाकण्याचं सुरू करू, नक्कीच सुरू करू. म्हणून मुलांना मेडिटेशन म्हणजे आनापानसती सर्वात बेस्ट आहे. गुरुजीने जे शिकवलेलं आहे त्याच ऑडिओ कुठला व्हिडिओ असतील तर ते डाउनलोड करा, त्याला ऐकावं त्यांना. दिलीप जोगदन यांचा युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न आहे की भंतेजी जे काही भूतकाळाच्या मनुष्याच्या भूतकाळ यामध्ये गोष्टी घडतात त्याचा काही परिणाम होतो का, याबद्दल विश्लेषण द्यावे. हा, तसं जे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ आहे ना, तर वर्तमान काय आहे, तर वर्तमान दुसरं तिसरं काही नसून भूतकाळाची संतान आहे. भूतकाळाचा परिणाम म्हणजे वर्तमान आहे आणि वर्तमान म्हणजे भूतकाळाचा जो परिणाम आहे तो परिणाम जर वर्तमानामध्ये असला तर याच्यातच भविष्य बनतं. म्हणून भविष्य हे वर्तमान की संतान आहे. म्हणून भविष्य कधी हातात पाहायचं नसतं. भूतकाळाबद्दल कधी हे करत नाही, कारण भूतकाळ अपने हाथ से चला गया है, अब उसके बारे में मत सोचो क्योंकि अपने हाथ से चला गया, आपको उसको वापस कैसा लाए. और आने वाले कल के बारे में मत सोचो क्योंकि अभी तक हाथ में आया नहीं. तो आज के बारे में सोचो, वर्तमान के बारे में सोचो. जर वर्तमान जर माणसाने सुधारवलं ना तर ऑटोमॅटिक त्या व्यक्तीचं भविष्य बी सुधारतं, त्याचं भूतकाळ बी सुधरून जातो. म्हणून भूतकाळातल्या गोष्टी परिणाम 100% करतात, जरूर करतात. आपण व्यवहारात घडोघडी बघतो की आपल्याकडून कळत नकळत जर कोणाला आपण शब्द जरी गेला असेल आणि तो 2 महिन्यात जर तो व्यक्ती दिसला ना तर तो अजूनही तेच विचार करतो. आपण जे 2 महिन्यापूर्वी त्याला चिडलो होतो ना तर तो आजही आपल्याकडे त्याच भावनेने बघतो. त्याला वाटतं की आपण तो चिडखोरच आहे का, आपण खूप बदललेलो आहोत. म्हणून लोक वर्तमानामध्ये बघायचं शिकत नाहीत, म्हणून ते एकमेकाबद्दल थोडेसे करतात. तर वर्तमान जो आहे तो भूतकाळाची संतान आहे आणि वर्तमान जर तिच्यात हे केलं तर ते येणारे फ्युचरचे आहे, वर्तमानाची संतान. कृष्णा यांचा प्रश्न आहे, मन शांत कसे ठेवावे. मन शांत आनापानसती करायची. आनापानसती हे जे नॅचरल श्वास आहे ना, आपला जन्म झाल्याबरोबर आपल्याला सर्वात अगोदर जर आपल्याला कोण भेटला असेल आणि जीवनभर जर आपल्या सोबत कोण राहत असेल आणि जे आपल्या सोबत नसलं की ज्याला मृत्यू घोषित करतात तो म्हणजे श्वास आहे. एवढा इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती. जन्म झाल्याबरोबर तो श्वास सुरू होतो. म्हणून त्या श्वासाला जाणणे, नॅचरल जाणणे, त्याला जाणून जर आपल्याला मन एकाग्र यानंच करता येतं. आलेल्या श्वासाला, गेलेल्या श्वासाला, तो लांबा असेल तर लांबा, येताना जाताना कोणत्या नाकपुडी वाटत जातो, या उजव्या का डाव्या का दोन्ही, येताना कुठं स्पर्श करतो, जाताना कुठं स्पर्श करतो, थंड आहे की गरम आहे, हे असं जाणत मन एकाग्र होऊन जातं. मन एकाग्र करण्याची सर्वात बेस्ट विधी आनापानसती. अनिकेत यांचा एक प्रश्न आहे, सर्वसामान्य माणसाला ज्ञान प्राप्त होऊ शकते का. त्यांचं आडनाव काय, अनिकेतचं नाव काय करून. अनिकेत राक्षस मारे. सर्वसामान्य व्यक्तीला ज्ञान प्राप्त होऊ शकते का. ज्ञान प्राप्त प्रत्येकाला होऊ शकतं. तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो व्यक्ती सर्वसामान्य राहतच नाही ना. आता त्या प्रक्रियेमधूनच जावं लागतं ना. ज्यांना बी ज्ञान प्राप्त होत नाही ते सगळे सामान्यच असतात आणि मग ते प्राप्त झाल्यानंतर ते असामान्य बनतात. ती मधला एक मार्ग आहे, प्रक्रिया आहे. जसं शिकणारा विद्यार्थी असतो आणि नंतर तो प्राप्त करून ते शिकवतो, तो गुरुजी होऊन जातो. शिक्षक झाल्यानंतर सुद्धा तो काही ना काही शिकत राहतो. म्हणून ज्ञान प्राप्त हे कोणालाही होतं, फक्त ते ज्ञान प्राप्त करण्याच्या रीतसर विधी जर प्राप्त केल्या, रीतसर मार्गावर जर तो चालला योग्य. म्हणजे जर आपल्याला मुंबईला जायचं असेल आणि आपला चेहरा जर मुंबईकडे असेल, आपण पाऊल उचलून मुंबईकडे टाकला तर कधी ना कधी आपण एक ना एक दिवस मुंबईला पोहोचू. पण आपलं तोंड जर इकडे नागपूरकडे असेल आणि भला आपण इकडे किती लांब गेलोय पारलं तिकडे समुद्रात जर गेलो तरी मुंबई काय लागणार नाही. म्हणून ज्ञान कोणालाही प्राप्त करता येते, फक्त ज्ञान प्राप्त करण्याचा जो मार्ग आहे, अष्टांगिक मार्ग, त्यावर त्यांनी चाललं पाहिजे. अजून एक प्रश्न आहे की काही लोक म्हणतात अभिधम्माचा अभ्यास करू नका, फक्त बुद्ध आणि त्यांचा धम्म
चा अभ्यास करा. मग अशा वेळी काय करावं? अभिधम्माचा अभ्यास करावा की नाही? पहिली गोष्ट तर काही लोक म्हणजे कोणते लोक, तर काही लोक म्हणजे जे एक तर ते सम्यक संबोध नाहीत आणि बोधिसत्व नाहीत, आणि नेहमी माणसाने सम्यक संबोधाचं बोधिसत्वाचं ऐकलं पाहिजे. काही लोक मध्ये जर मी असेल, माझं पण नाही ऐकलं पाहिजे. पण सम्यक संबोध जर म्हणत असतील, अभिधम्माचा अभ्यास नाही करून बोधिसत्व जर म्हणत असतील, लोक आपल्या मनानं सांगतात आणि बोधिसत्वाचं नाव सांगतात की बोधिसत्व नाही म्हणतात म्हणून. लोक आपल्या मनानं सांगतात आणि बाबासाहेबांवर टाकतात. माझे एक मित्र होते, ते एक दिवस विहारात आले, मला म्हणे भंतेजी बाबासाहेब पुनर्जन्म मानत नाहीत. तर मी त्यांना प्रेमाने विचारलं की तुला सांगून गेले का? मित्र होता म्हणून. म्हण नाही. मग तुझ्या वडिलांना सांगितलं का? तुमच्या घरी येऊन कानात सांगून गेले का? म्हण नाही. मग तू कसं काय म्हणतो की बाबासाहेब पुनर्जन्म नाही म्हणतात? तर म्हणे हो यार. मग मला सांग, तू खरं सांग म्हटलं, तू कसं काय म्हणतो? मला माहिती आहे तू कोणाचं भाषण ऐकलंस. आपल्याकडे कलेक्टर खूप तारे झाले. कलेक्टर म्हणजे कुठून तरी कलेक्टर करायचं, त्याची टर करून द्यायची. लोक त्यालाच सत्य मानतात. लोक कोणत्याही ग्रंथात वाचतात आणि म्हणतात भंती आम्ही ग्रंथात वाचलो. तुम्ही प्रमाण एकच त्रिपिटकात जा किंवा बुद्धांच्या धम्मग्रंथात जा किंवा बाबासाहेबांचे जेवढे ग्रंथ आहेत त्याच्यात जा. तर त्या ग्रंथात गेल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल, ऑटोमॅटिक तुम्हाला कळून जाईल की पुरावा कुठं आहे. म्हणून बाबासाहेब सध्या आपल्याला सांगून जर गेले असतील तर ते कुठे ना कुठे त्यांच्या ग्रंथात असेल. बुद्ध सांगून गेले त्यांच्या ग्रंथात असेल. आणि म्हणून तुम्हाला स्पष्ट कळून जाईल की अभिधम्म पिटक जे म्हणतो आपण, हे पुढे नंतर त्या ग्रंथाला नाव दिलं फक्त. तर मनाशी संबंधित असलेले जे गहिराईमधले जे तत्वज्ञान आहे त्याला अभिधम्म पिटक म्हटले, सोप्या भाषेत. की मनाचे आणि आपलं हे सगळं तत्वज्ञान मनाच्या सहाय्यानंच या शरीर, हे डोळे जे ना याला जे दिसतंय ना, हे चक्षु रूप आणि चक्षु विज्ञान तयार होतंय. चक्षु विज्ञान तयार झाल्यानंतरच आपल्याला सांगतात हे काळं, हे गोट, हे निळं, हे पिवळं, हे असं, हे स्त्री, हे पुरुष, हे गाय, हे म्हैस, हे मोबाईल, हे जे कळतंय ना, हे त्या मनाच्या सहाय्यानेच कळता येते. आणि मनाचा जो अभ्यास असतो ना, तो अभिधम्म पिटकातच आहे, सुत्त आणि विनय पिटकात नाही. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं. तो क्लिअर नसेल ते दोन्ही पिटकं तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे अभिधम्म पिटक हे भगवंताचे ज्ञानाची गहिराई आहे. प्रमोद अवचर यांचा एक प्रश्न आहे, आनापान म्हणजे काय? आना म्हणजे येणे, अपान म्हणजे आत येऊन बाहेर जाणे. कोणाचं? तर श्वासाचं. हे श्वासाचं नाकावाटे आपोआप येणे त्याला आना म्हणतात. अपान म्हणजे जे श्वास आपोआप जाऊन जो नॅचरल आपोआप बाहेर येतो त्याला अपान म्हणतात. पण ते दोन्ही शब्द एकत्र जोडले, आना अपान, आना अपान, तर ते अचा अपभ्रस हे होऊन जातो, लोप होऊन जातो, आणि त्यालाच मग आनापान म्हणतात. आना अपान म्हणजे सती. सती म्हणजे जसं आहे तसं त्याला जाणणे. लंबा आहे तर लंबा आहे, छोटा आहे तर छोटा आहे, जसा आहे तसा आहे, या नागपुडी त्या नागपुड्या, डोळे बंद करून जाणणे, त्यालाच आनापान सती म्हणतात. चॅट बॉक्स मधले आणि युट्यूबच्या कमेंट बॉक्स मधले प्रश्न झालेले आहेत. संभाजी खिल्लारे आहेत ज्यांनी की हँड रेज केलेला आहे. मी तुमचा माईक अनम्यूट केला, तुम्हाला स्क्रीनवर ऑप्शन येईल अनम्यूटचं, क्लिक करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. म्हणते जी जिंतूर बोलतो, संभाजी खिल्लारे. आवाज येत नाही? बोला बाबा. हा, ते आपले जिल्हा परिषदचे सभापती आहेत रामराव ओबाळे, परभणी जिल्हा परिषद. ते आणि त्यांची फॅमिली 5 लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले. तर सकाळची आपली जी सामूहिक साधना होती त्यावेळेस सर्वांना एकदा सूचना द्या की मंगल मैत्री आपण करू. चालेल. ठीक आहे. आणखी कोणाचं काय प्रश्न? हो बाबा, हो सगळं. झाले भंतेजे प्रश्न आजचे संपले, इतकेच प्रश्न आहेत. बळीराम कोणीतरी आहे, त्यांनी हात काहीतरी रेस्ट केला 151. हो, एक मिनिट. उजाड असं काहीतरी नाव त्यांचं. काहीतरी आहे ते, माझ्या स्क्रीनवर दिसू लागले ते त्यांचा हात. त्यांचा माईक मी अनम्यूट केलेला आहे, तुम्ही प्रश्न विचारू शकता. नमामि बनते. नमामि बनते. सुखी व्हा. माझा प्रश्न असा होता की आता सर समजा आपण जर सायन्सचा जर स्वीकार केला विज्ञान युगाचा, तर आपण थोडं धर्म जे ग्रंथ आहे त्याला थोडं मागे टाकण्याचा प्रयत्न करतो.
तर मग आपण धर्माचा स्वीकार केला पाहिजे का सायन्सचा स्वीकार केला पाहिजे? काय काय सायन्सचा स्वीकार केल्यावर काय होतं? म्हणजे धर्मग्रंथाला आपण मागे टाकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण जर विज्ञानवादी दृष्टिकोन जर पाळला तर आपल्या धर्मात जे सांगितलेलं आहे की जे एखाद्या पृथ्वीवर ज्या घटना घडतात तर ते म्हणजे धर्मानुसार घडतात, देव घडतो. मग आपण जर विज्ञानाचा स्वीकार केला तर धर्म मागे पडतो, आणि जर धर्माचा स्वीकार केला तर विज्ञान मागे पडतो. मग आपण नेमका स्वीकार कशाच करायला पाहिजे, धर्म का विज्ञान? सत्याचा स्वीकार केला पाहिजे ना. धर्म जे धर्म आपल्याला चुकीचं शिकवत असतील ते सोडले पाहिजे, पण जे सत्य आहे ते सत्य तर स्वीकारलं पाहिजे ना. पण भगवंताचं जे तत्वज्ञान आहे ते काही धर्मामध्ये नाही मोडत, ते तर धर्मामध्ये सत्यामध्ये मोडत ना. भगवंताचं जे तत्वज्ञान आहे ते सत्यवादी आहे. आणि बरेच लोक म्हणतात ना की भगवान बुद्धाचा धम्म विज्ञानावर आधारित आहे. बिलकुल नाही. हे जे आजचं विज्ञान आहे ना ते भगवान बुद्धाच्या धम्मावर आधारित आहे. जे विज्ञानाने जे तुमच्या नासाच्या लोकांनी जेवढे संशोधन लावले ना ते संपूर्ण सत्य अजून नासावाल्यांना कोणाला सापडलेलं नाही आहे. जिथे जगातले सगळे शास्त्रज्ञ समाप्त होऊन जातात तिथून हे सुपर सायंटिस्ट बुद्ध सुरू होऊन जातात. डॉक्टरांना तुमच्या फक्त पेशांचंच आकळलेलं आहे, त्याचं उगमस्थान मूळ काय आहे. आजपर्यंत गहिराईमध्ये चित्त का उत्पन्न होतं. डॉक्टरांना तुमच्या फक्त बॉडीचं ऑपरेशन करता येते, मनातला राग द्वेष मोह काढण्याचं ऑपरेशन नाही करता येत डॉक्टरांना, तुमच्या शास्त्रज्ञांना. त्याच्यामुळे तुम्ही जे विज्ञानाची व्याख्या करता, विज्ञान जे म्हणता ना, हे जे विज्ञान आहे ना हे बुद्ध तत्व ज्ञानावरच सध्या संशोधन झालेले, जिथपर्यंत झाले तिथं ते भगवंताच्याच वचनातून कुठून ना कुठून ते शास्त्रज्ञांनी शोधलेलं आहे आणि त्यांना त्याचा साक्षात्कार झालेला आहे. म्हणून बुद्ध तत्वज्ञान हे विज्ञानाच्याही पलीकडे आहे, विज्ञान त्याच्यावर आधारित आहे. त्यामुळे बुद्ध तत्वज्ञानाला धर्म म्हणता कामा नये, तो सद्धम्म आहे. धर्म म्हणजे कर्मकांड आणि बाकीच्या गोष्टी बरोबर जे शिकवलेले आपल्याला तो कर्मकांड आपण सोडून दिलेला पाहिजे. पण निसर्गाचे नियम जे सत्य आहे, ज्याला बुद्धवाणी तत्वज्ञान म्हणतात, त्याला सोडता कामा नये, त्याला स्वीकारलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला खऱ्या विज्ञानाचा शोध लागेल. नाही तर वर म्हणणारे विज्ञानवादी म्हणणाऱ्या लोकांनाच विज्ञान माहित नाहीये. विज्ञान फक्त शब्द त्यांना माहिती, विज्ञान म्हणजे शब्द. काही लोक म्हणतात चमत्कारावर विश्वास ठेवला नाही पाहिजे म्हणतात, परंतु मी एका खेडेगावात गेलो आणि त्यांना म्हटलं की आकाशामध्ये लोखंड उडतं. असं म्हटल्याबरोबर एक सद्ग्रस्त शिकलेला उठला आणि त्यांनी माझ्या समोर लोखंड आणलं ना, असं फेकलं ते खाली पडलं. सगळ्या लोकांना म्हणे भंतीची खोटं बोलतात, कुठं उडतं म्हणे विमान. तर लॉजिक आणि मॅजिक, तर तिथं तो लॉजिकनं लोकांना सिद्ध करू दाखवू लागला की लोखंड हवेत उडत नाही, भंतीची सांगतात. पण मी म्हटलं तुमच्या सगळ्या गावाल्या लोकांचं मी तिकीट काढतो, माझ्यासोबत औरंगाबादला चला, आणि मग त्यांना विमान दाखवलं की हे विमान आकाशात उडतं. तर ती गोष्ट एखादी लॉजिक तेवढ्यापुरती बरी वाटते, विज्ञान फक्त शब्द बरा वाटतो. पण विज्ञान गहिराईमध्ये गेल्यानंतर ऍटम बॉम्ब तयार झाला तिच्यातून, हे कळलं काय ऍटम म्हणजे पृथ्वीचा फक्त एक कण. पृथ्वीच्या एका कणाला फक्त डेव्हलप केल्यानंतर एवढा बॉम्ब तयार होतो. तर आपल्यामध्ये आणखी 4 घटक बाकी आहेत, अग्नी, वायू, जल, पृथ्वी. त्या प्रत्येक घटकाला मनाच्या सहाय्याने तेवढ्याच गहिराईमध्ये डेव्हलप जर केला असता ना तर ते ऍटम बॉम्ब तयार करणाऱ्याला बी पृथ्वीचं सत्य दिसलं. पण त्याच्यामध्ये दया उत्पन्न नाही झाली, त्याने टाकला तो हिरोशिमा नागासाकी बॉम्ब. त्यामुळं तो दयाळू मया लोकांवर की अंतिम सत्य त्याला सापडलं असं म्हणता येणार नाही. त्याला पृथ्वीतलं एक सत्य सापडलं जरूर, ऍटम बॉम्ब. त्या अंतिम सत्यापर्यंत जाऊन त्याने बॉम्ब तयार केला, पण त्याच्या चित्तामध्ये दया मैत्री करुणा उत्पन्न झाली नाही, त्याने टाकलं नाही. आणि बुद्ध हे तत्वज्ञान असं आहे की ते विज्ञानाच्या पार परी आहे. त्या संशोधनामध्ये आरंत झाल्यावर सत्यात शोध लागतो. म्हणून तुम्ही यावरच्या विज्ञानानं बुद्ध धर्माला मापू नका. हे बाकीचे धर्म त्या मधातच अडकलेले आहेत. म्हणजे तिरस्कार नाही कोणाच्या बद्दल, की ज्याचे तत्वज्ञान आहे तिथे अडकलेलं आहे. बुद्ध धर्माचं तत्वज्ञानावरच आधारित तुमचे विज्ञानाचे जेवढे शोध लागलेले, हे मोबाईलचे असतील सगळ्याचे, हे दुसरं तिसरं काही नाही. हे 4 घटकाचाच परिणाम आहे फक्त. तुमचं जे कुठलं बी यंत्र जे तयार झालं ना हे मानवी बॉडीवरच तयार केलं गेलेलं आहे. मानवी बॉडी तुमचे जे पेट्रोल बनतं ना, हे आपले हृदय नाही का, ब्लड इकडून डावीकडून जातं, उजवीकडून ब्लड अशुद्ध येतं, नंतर हृदयात फिल्टर होऊन नंतर सगळं शरीरात जातं. हेच काम केलेलं तुमचं त्या पेट्रोलचं डिझेलचं. टाकी बनवून ती बारीक बारीक बाहेर काढून असं करून तिकडं करून त्या इंजिन पर्यंत नेलेलं आहे. आणि ते गॅस बनवलेला आहे, तिकडं हवाचं वाढ जसं आपली स्टँडर्ड पडते. हे सगळी प्रक्रिया आहे तिथं त्या ह्या तत्वज्ञानातून बनवलेले आहे. जेवढे बी तुमचे संशोधन लागले, हे ट्रेनचे, हे सगळे विमानाचे, सगळे हे एका कणाला आणि ते एका 2-2 कणाला डेव्हलप केलेले, अजून पूर्ण जे मनाची जे संज्ञा संस्कार विज्ञान वेद नाही त्याला डेव्हलप करणाऱ्या शास्त्रज्ञ अजून कोणी झालेलं नाही. म्हणून तुम्ही बुद्ध जमलं त्या अंगलनं नका पाहू की हे बाकीचे धर्म त्या अंगलनं पाहतात ते. म्हणून बुद्ध तत्वज्ञान खूप उच्च कोटीची गोष्ट आहे. ठीक आहे. बंतीजी, अजून एक प्रश्न आहे विजय जोंधळे यांचा. त्यांनी विचारले, मृत्यूनंतर चित्ताचे काय होते? मृत्यूच्या नंतर चित्ताचे काय होते, त्या युट्यूब चॅनलवर माझं एक प्रवचन मी टाकलेले आहे ऑलरेडी. शाश्वतवाद आणि उच्छेदवाद बुद्ध नव्हते, मृत्यूनंतर काय होते ते पूर्ण प्रवचन ऐकून घ्या बाबा, नांदेड बाबा ऐकून घ्या ते सगळं प्रवचन. युट्यूब चॅनलवर जा आणि
ती माझी एक व्हिडिओ आहे पूर्ण 1 घंट्याची, ती पूर्ण ऐका, तुम्हाला सविस्तर कळून जाईल. ठीक आहे भंतेजी, आजचे इतकेच प्रश्न होते. ठीक. आपण शेवटची गाथा. सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचेत परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच अपंपि सुतवानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरन् एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलं नत्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरन् एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलं नत्ति मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरन् एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलं. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 साधु. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल रे तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल रे दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल रे जल के थल के और गगन के जल के थल के और गगन के प्राणी सुखिया रे दसों दिशाओं के सब प्राणी दसों दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी रे निर्भय